सर्वांना सस्नेह जय जिजाऊ. मराठा सेवा संघ जिल्हा शाखा परभणी तर्फे प्रबोधन पर्व 2020च्या दुसऱ्या वैचारिक पुष्पमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. विचारमंचावरील सर्व मान्यवरांचे आणि फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून या कार्यक्रमाचा आस्वाद घेणाऱ्या सर्व श्रोत्यांचं जिल्हा शाखा मराठा सेवा संघाच्या वतीनं मनपूर्वक शब्दसुमनाने स्वागत करतो. आणि आजच्या या दुसऱ्या वैचारिक पुष्पासाठी आपल्या सर्वांचे प्रेरणास्रोत शिवश्री विठ्ठलराव भुसारे साहेब यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं. या कार्यक्रमासाठी लोककल्याणकारी राजा सम्राट बळीराजा यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित व्याख्यानमालेसाठी प्रमुख व्याख्याते म्हणून आपणास लाभलेले प्राचार्य डॉक्टर साहेबजी खंदारे साहेब, प्रसिद्ध विचारवंत माधवराव पाटील महाविद्यालय पालम यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं प्रमुख व्याख्याते आणि प्रमुख पाहुण्यांचं स्थान स्वीकारावं. यानंतर एक कर्तव्यदक्ष अधिकारी शिवश्री विश्वंभरराव गावंडे साहेब, माजी निवासी उपजिल्हाधिकारी यांनी देखील आजच्या कार्यक्रमाचं प्रमुख पाहुण्यांचं स्थान स्वीकारावं. शिवश्री जगन्नाथ भालेराव सर, विस्ताराधिकारी पंचायत समिती गंगाखेड यांनी देखील आजच्या या कार्यक्रमाचं प्रमुख पाहुण्यांचं स्थान स्वीकारावं. सरांबद्दल एक माहिती अशी की पडेगावला संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानासाठी त्यांच्याकडून 50,000 रुपयाची त्यांनी देणगी किंवा भेट या अभियानासाठी दिलेली आहे. ही एक उल्लेखनीय बाब आपल्यासाठी आहे. या कार्यक्रमासाठी आणखी एक प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले डॉक्टर सुनील जाधव सर, अध्यक्ष लोकराज्य कॉलेज परभणी यांना देखील विनंती की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं प्रमुख पाहुण्यांचं स्थान स्वीकारावं. मी विचारमंचावरील सर्व मान्यवरांना अशी विनंती करतो की त्यांनी संस्कृती रक्षक आदर्श राजा सम्राट बळीराजा, स्वराज्य संकल्पिका जिजामाता आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करावं. लोककल्याणकारी बळीराजा यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित या व्याख्यानमालेचं दुसरं वैचारिक पुष्प आणि या महान विभूतींचं या महान विभूतींच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन आणि जगण्याची आणि लढण्याची प्रेरणा देणाऱ्या या व्यक्तिमत्वास यांच्या स्मृतीस आणि कार्यास विनम्र अभिवादन. सर्व मान्यवरांना विनंती त्यांनी आसनस्थ व्हावं. यानंतर शिवश्री बाळासाहेब यादव सर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी जिजाऊ वंदनेस आरंभ करावा. सर्वांनी हात जोडून ताठ बसायचं आहे. जिजा माऊली गे तुला वंदन आहे, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही, भयातून मुक्ती मिळाली जनांना, गुलामी कुणाला कुणाचीच नाही, नसे दुःख कोणा नसे न्यून कोणा, फुलांना मुलांना नसे दैन्य काही, जिजा माऊली गे तुला वंदन आहे. जशी पार्वती ती प्रिया शंकरास, तशी प्रेरिका गे शहाजीस तूही, जसा संविभागी बळी पूर्वकाळी, शिवाजी जनांच्या तसे चित्त देही, जिजा माऊली गे
तुला वंदना आहे. तुझ्या संस्कृतीने तुझ्या जागृतीने प्रकाशात न्हाते मनेही प्रवाही. तुला वंदितांना सुखी अंग अंग. खरा धर्म आता शिवाचाच पाही. खरा धर्म आता शिवाचाच पाही. जिजामाऊली गे तुला वंदना आहे. तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदायी. जय जय जिजाऊ, जय शिवराय. जय जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद. धन्यवाद यादव सर. जिजाऊ वंदनेनंतर निश्चितच चैतन्यदायी वातावरण निर्माण होत असतं आणि विचारमंचावरील सर्व मान्यवरांचे आणि आपले ऋणानुबंध किंवा जिव्हाळ्याचे संबंध आणखी दृढ करण्यासाठी त्यांचं स्वागत करणे हे आपले देखील आद्य कर्तव्य आहे. तर सर्वप्रथम मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवश्री विठ्ठलराव भुसारे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी राम पतंगे सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष भुसारे साहेब यांचं स्वागत करावं. आजचे प्रमुख व्याख्याते प्राचार्य डॉक्टर साहेबजी खंदारे साहेब सर यांचं स्वागत करण्यासाठी मी वाघ साहेबांना विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिवश्री विश्वंभरराव गावंडे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी ढगे सरांना विनंती करतो. श्री जगन्नाथ भालेराव सर यांचं स्वागत करण्यासाठी मी यादव सरांना विनंती करतो. आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर सुनील जाधव सर यांचं स्वागत करण्यासाठी मी सुधाकर गायकवाड सरांना विनंती करतो. सर्व मान्यवरांचं आभार आणि जे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून हा कार्यक्रम ऐकत आहेत या सर्वांचं मी शब्दसुमनाने स्वागत करतो. यानंतर या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश किंवा हेतू जाणून घेण्यासाठी प्रास्ताविक घेऊन येत आहेत शिवश्री बाळासाहेब यादव सर. या ढगे सर. शिवश्री ढगे सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, बहुजन नायक, लोकराजा, सम्राट बळीराजा, राजसत्तेबरोबर शिक्षण हे महत्त्वाचं असतं आणि ते आम्हा सर्वांच्या घरात ज्यांनी शिक्षण आणलं त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या महापुरुषांच्या चरणी विनम्र अभिवादन होऊन मराठा सेवा संघ शाखा परभणी यांच्या वतीनं प्रबोधन पर्व या उपक्रमाला सुरुवात केल्यानंतर त्याचं हे दुसरं पुष्प आणि या दुसऱ्या पुष्पाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष शिवश्री विठ्ठलरावजी भुसारे सर, मंचावर उपस्थित या कार्यक्रमाचे व्याख्याते, महाराष्ट्रातच नव्हे तर जागतिक पातळीवर जागतिक कीर्तीचे विचारवंत म्हणून ज्यांचा गौरव केला गेलेला आहे असे मराठी साहित्याचे गाढे अभ्यासक, संशोधक आणि बहुजनांचा सांस्कृतिक इतिहास ज्यांनी जगाच्या पटलावर आपल्या ग्रंथाच्या माध्यमातून आणण्याचा प्रयत्न केला असे सुप्रसिद्ध व्याख्याते प्राचार्य डॉक्टर साहेबरावजी खंदारे सर
मंचावर उपस्थित मराठा सेवा संघाचे परभणी जिल्हा शाखेचेच नव्हे तर महाराष्ट्राच्या मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक असणारे आमचे मार्गदर्शक शिवश्री विश्वांबररावजी गावंडे साहेब, जे की नुकतंच उपजिल्हाधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत. मंचावर उपस्थित दुसरे पाहुणे विस्तार अधिकारी भालेराव साहेब आणि सामाजिक चळवळीत आणि अंधश्रद्धा निर्मूलनामध्ये ज्यांचं अत्यंत महत्त्वाचं योगदान परभणी शहरात डॉक्टर नरेंद्रजी दाभोळकर साहेबांसोबत राहिलेला आहे, असे आमचे मित्र लोकराज्य कॉलेजचे संस्थापक आणि प्राचार्य डॉक्टर सुनील जाधव सर, फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ऐकणारे जगभरातून सर्व श्रोतेगण. खंदारे साहेब, तुम्ही आमचं जेवढं वय आहे तेवढं तुमचा अनुभव आहे, परंतु मला सांगायला आनंद होतो की मराठा सेवा संघ शाखा परभणी जिल्हा कार्यकारिणीची निवड झाली आणि त्या जिल्हा कार्यकारिणीच्या निवडीमध्ये प्राध्यापक विठ्ठलरावजी भुसारे सरांचं नाव पुढे आलं आणि एकमताने त्यांचा जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर तहसीलदार विद्याचरण कडवकर साहेबांनी जे चैतन्य निर्माण केलं होतं त्याच्यामध्ये एक नवी संजीवनी अजूक भर पडली आणि एक नवचैतन्य निर्माण झालं की आता कडवकर साहेबांनंतर मराठा सेवा संघाची काय दिशा आणि दशा असेल असा प्रश्न अनेक जणांच्या मनामध्ये असताना मराठा सेवा संघ फक्त नावापुरता राहतो का अशी एक काही जणांच्या मनामध्ये शंका असताना विठ्ठलराव भुसारे सरांच्या नेतृत्वाखाली जेव्हा या ठिकाणी सेवा संघाच्या कार्यकारिणीची निवड झाली तेव्हा महाराष्ट्रात एक आदर्श जिल्हा कार्यकारिणी म्हणून या ठिकाणी निवड झाल्याचं पुढे यायला लागलं आणि एका झपाट्याने मराठा सेवा संघाने जिल्हाभरामध्ये तालुक्याच्या कार्यकारिणींची निवड केली आणि फक्त तालुक्याच्या एका मराठा सेवा संघाच्या कार्यकारिणीची निवड न करता तब्बल 9 तालुक्यातल्या जवळपास आज 7 तालुक्यांच्या कार्यकारिणी पूर्ण झालेल्या आहेत आणि 32 कक्षांच्याही त्याबरोबरच्या कार्यकारिणी या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. फक्त आमच्याच काही अडचणीमुळे पूर्णा आणि जिंतूर हे 2 तालुके राहिलेले आहेत. 2दा तो कार्यक्रम त्या कार्यकर्त्यांनी ठेवलेला आम्हाला रद्द करावा लागला. सेवा संघाची भूमिका ही मी तुम्हाला सांगावी किंवा त्या माध्यमातून मांडावी या एवढा मी मोठा नाही आहे, कारण का आता सेवा संघ परिपूर्ण तुम्हाला माहिती आहे. सेवा संघाच्या मराठा सेवा संघाच्या कॅलेंडरवरती जेव्हा आम्ही व्याख्यात्यांचे नावं पाहतो त्यात पहिल्या 2-3 मध्ये आम्हाला डॉक्टर साहेबराव खंदारे यांचं नाव पाहायला मिळतं आणि म्हणून ते परिपूर्ण तुम्हाला ती विचारधारा माहिती आहे आणि त्याच विचारधारेने आम्ही काम करतो. परंतु आत्ता नव्या पद्धतीनं परभणी जिल्ह्यामध्ये सेवा संघ घेऊन जात असताना आमची भूमिका अशी राहिली की मराठा सेवा संघ एक वैचारिक विचारधारा अजूनही आपल्याला रुजवण्याची गरज आहे आणि म्हणून आम्ही एक प्रबोधन पर्व नावाचा एक कार्यक्रम राबवला की प्रत्येक महापुरुषाची जयंती एका चांगल्या व्याख्यात्याच्या व्याख्यानानं सुरू झाली गेली पाहिजे आणि म्हणून विठ्ठलरावजी भुसारे सरांची निवड झाल्यानंतर पहिला कार्यक्रम महापुरुषाचा कोणता येईल असं आम्ही लक्षात घेतल्यानंतर आम्हाला जाणवलं की बहुजन नायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जननायक बिरसा मुंडा यांची जयंती आपण साजरी करावी आणि म्हणून मागच्या 15 तारखेला ज्यांची बिरसा मुंडा यांची जयंती होती ती जयंती आपण दिवाळीच्या अगोदर 11 नोव्हेंबरला या ठिकाणी व्याख्यानाच्या रूपाने डॉक्टर मराठी साहित्याचे गाडे अभ्यासक डॉक्टर राजेश धनचकर यांच्या व्याख्यानानं सुरुवात केली आणि हे दुसरं पुष्प आपण बळी उत्सवाचं बळीराजाच्या निमित्तानं आपण ठेवत आहोत. आज बळीराजाचा महोत्सव साजरा करणं अधिक गरजेचं का आहे ते लोकशाहीमध्ये आदर्श लोकशाही राज्यव्यवस्था आल्यानंतर सुद्धा या देशामध्ये जवळपास 3 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे एकीकडे बळीराजाचे वंशज राजा म्हणून मिरवायचं आणि दुसरीकडे आत्महत्येला प्रवृत्त व्हायचं ही एक दिशा आणि दशा आपल्याला जर पाहिली तर विशेषत्वाने महाराष्ट्रामध्ये आपल्याला अत्यंत भयंकर दिसायला लागते आणि म्हणून त्या शेतकऱ्यांना बळीराजाचा इतिहास जाणवला पाहिजे की आमच्या आया बहिणींनी एका वाक्याने हा इतिहास जिवंत ठेवला आणि त्या वाक्यावर तुम्ही संशोधन करत गेलात आणि बळीराजाचा इतिहास बाहेर यायला लागला आणि तो वाक्य आहे विडापिडा टळू दे आणि बळीचं राज्य येऊ दे.
हा सगळा विचार करत असताना मराठा सेवा संघ परभणी शाखेने एक धोरण पुढे या ठिकाणी राबवलं, जे की आम्हाला मूळतः युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी शिकवलेलं आहे की मराठा सेवा संघ हा जातीवाचक संघटना नाहीये, तर ती बहुजन हिताय संघटना आहे. आणि मराठा हा शब्द हा जातीवाचक शब्द नाही, कारण की आता मराठा हा शब्द प्रांतिक शब्द आणि भाषिक शब्द आहे. आणि म्हणून महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यानंतर महाराष्ट्रातल्या कुठल्याही व्यक्तीची ओळख ही मराठा याच नावानं ओळखली जाते. आणि म्हणून मराठा हा भाषिक आणि प्रांतिक शब्द, आणि तेही त्यागाचा, बलिदानाचा आणि शौर्याचा शब्द, पर्यायी शब्द त्याला म्हणून ओळखला जातो. आणि म्हणून पुन्हा एकदा मराठा सेवा संघाच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यामध्ये आपल्याला मराठा सेवा संघ हा बहुजन चेहरा आहे हे दाखवण्यासाठी सर्व जाती धर्मांच्या लोकांना एकत्रित घेऊन आपल्याला काम करायचं आहे. आणि सर्वांच्या दृष्टिकोनातून एक वैचारिक जागृती परभणी जिल्ह्यामध्ये निर्माण करायची. मला सांगायला आनंद वाटतो की खंदारे सर, की मागच्या 2 महिन्यात जेव्हा शाखा ओपन झाल्या तेव्हा गंगाखेडचा आमचा पहिला तालुका ज्यांनी छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड स्थापन केली, म्हणजे धर्माच्याही पलीकडे जाऊन शिवरायांच्या आणि माता जिजाऊंचे, सावित्रींचे, फुलेंचे विचार रुजवण्याचं काम सेवा संघाच्या माध्यमातून मराठा सेवा संघ करत आहे. आम्हाला आनंद वाटतो की आम्हाला विठ्ठलराव भुसारे सरांसारखा, म्हणजे तुमच्या पावलावर या ठिकाणी पाऊल टाकत जे प्रबोधनाचं काम विठ्ठल भुसारे सरांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात केलं, ते नेतृत्व आम्हाला परभणी जिल्ह्यामध्ये या ठिकाणी लाभलं. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना मिळते, हे महत्त्वाचं आहे. आणि याच संधीच्या वेळेस विठ्ठलराव भुसारे सर काम करत असताना विश्वंभररावजी गावंडे साहेबांसारखी अनुभवी माणसं आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी पाठीशी आहेत. आणि म्हणून कदाचित आमचं हे 3 वर्ष येणारे कालखंड आहे तो पुढच्या या ठिकाणी एका वैभव संपन्नतेचा, वैचारिक जागृतीच्या वैभव संपन्नतेचा असेल. मराठा सेवा संघ जागृती तर काम करतच, पण आडल्या नडलेल्या गोरगरिबांना मदत करण्याचं सुद्धा काम करतं. लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये कडवकर साहेबांनी यादव सर, वाघ सर या साहेब यांना सोबत घेऊन जवळपास साहेब 1000 पेक्षा जास्त कुटुंबांना धान्याच्या किट मराठा सेवा संघाच्या बॅनर खाली पोहोचिती केल्या. तिथं जात बघितली नाही, तिथं धर्म बघितला नाही, आणि या सगळ्या या ठिकाणी मर्यादा ओलांडून काम केलं. दुसरं महत्त्वाचं सांगायचं मला की काल परवा आम्हाला कडवकर साहेबांचा फोन आला आणि कडवकर साहेबांनी आमच्या जिल्हाध्यक्ष विठ्ठलरावजी भुसारे सरांना म्हणले की एक मुलगा परभणीत मुस्लिम बांधवाचा एक मुलगा आहे, त्याला जाऊन थोडंसं भेटा आणि मदत करा एवढं म्हणले. पण आम्ही म्हणलं चला पाहू त्याचं घर कसं आहे. साहेब अत्यंत दुर्दशा, एका नाल्यावर पत्र्याच्या रूममध्ये अत्यंत दारिद्र्यात गंजत शिकणारा मुलगा मेडिकलला लागला आणि वर्ष 2रं आहे. त्या मुलाला मराठा सेवा संघाचा खारीचा वाटा का होईना पण मदत करण्याचा मिळाला, हे आमच्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आणि म्हणून आज आम्ही एका आर्वीच्या मुलीला एक 11,000 रुपयाची मदत, एक आर्थिक मदत, फुल नाही फुलाची पाकळी म्हणून देऊन नागपूरला आज तिला रात्रीच्याला MBBSच्या वैद्यकीय शिक्षणासाठी पाठवतो किंवा ती जात आहे, तर तिला मदत करण्याचा भाऊबीजीचा भाऊ म्हणून मराठा सेवा संघ उभा राहिल्याचा आम्हाला दिसून येतो. असं आम्हाला कुठंतरी वेगळ्या पद्धतीनं काम करायचंय. ते काम करत असताना सुनील सर, अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम हे सेवा संघाचंही काम आहे आणि ते तुमचं पण काम आहे. आणि म्हणून हे काम करत असताना आर्थिक समृद्धता, वैचारिक जागृतता आणि सामाजिक सलोखा हा निर्माण करणं हे आपल्या सर्वांचं आद्य कर्तव्य आहे. ते मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आम्ही करतोय. मला माहिती आहे फेसबुक लाईव्हचा कार्यक्रम आहे, याला वेळ खूप आपल्याला जमत नाही घेण्यासाठी, आणि म्हणून मी माझं वाढतं प्रास्ताविक इथं थांबवतो आणि इथं रजा घेतो. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद डगे सर. हे मात्र खरंच आहे की वैचारिक जागृतीशिवाय किंवा प्रबोधनाशिवाय परिवर्तन शक्य नाही. समाजाचं हित, समाजाचं कल्याण, समाजाचा फायदा ज्यात दडलेला आहे त्याच मानवतावादी विचारधारेवर मराठा सेवा संघ जाती आणि धर्माच्या पलीकडे जाऊन कार्य करत आहे. आणि युगपुरुष पुरुषोत्तमजी खेडेकर यांना अनुसरून किंवा यांना जी अभिप्रेत मानवतावादी विचारधारा जनमानसापर्यंत पोहोचवण्याची त्यांची धडपड आहे, त्यानुसारच मराठा सेवा संघ परभणी देखील त्या दृष्टीने कार्य करत आहे. बहुजनांचा सांस्कृतिक इतिहास डॉक्टर साहेबजी खंदारे यांनी आपल्या जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी ते सतत प्रयत्नशील आहेत. इतिहासातील एक अनमोल असं रत्न सम्राट बळीराजा यांच्या इतिहासाविषयी जाणून घेण्यासाठी सर्व श्रोते आतुर आहेत. मी आपल्या सर्वांच्या वतीनं सन्मानपूर्वक
डॉक्टर साहेबजी खंदारे सर यांना वैचारिक पुष्प दुसरे गुंफण्यासाठी विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानास प्रारंभ करावा. डॉक्टर साहेबजी खंदारे सर. ऐकता येईल पुढे बसून व्यवस्थित. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि शिक्षणाचं महत्त्व जाणून स्त्रियांच्या उन्नतीचा एक महामार्ग प्रशस्त करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीला अभिवादन करतो. मंचावर आज अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले अभ्यासक, व्याख्याते आणि अत्यंत मुमुक्षुपणे विचार मांडणारा एक धडाडीचा वक्ता अशी ज्यांची ओळख आहे ते आमचे मित्र भुसारे सर. अगदी सुनील गेले का चळवळीच्या आरंभाला, सुनील तेव्हा फार लहान होते, त्यांनी खूप दिवस माझ्यासोबतही काम केलेलं आहे. डॉक्टर सुनील, आपले भालेराव सर, यादव सर आणि शासकीय क्षेत्रात राहूनही ज्यांनी सामाजिक परिवर्तनाला पाठबळ दिलं ते आपले मित्र, आमचे जुने मित्र. आम्ही एका कॉलेजचे विद्यार्थी आहोत. मित्रहो, आज बळीराजाच्या संदर्भानं मी काहीतरी बोलावं यासाठी जेव्हा मला भुसारे सरांचा फोन आला, मी पुण्यात होतो, मी फक्त म्हणालो की 1-2 दिवसांनी पुढे बोलू. काल आलो मी त्याचमुळे लवकर, आणि आज मला आपल्याशी हितगुज करण्याची संधी मिळत आहे. डॉक्टर सुनील, तुम्हाला आठवत असेल की साधारणतः 92-92ला इथे परभणीमध्ये काही महत्त्वाचे कार्यक्रम, महत्त्वाचे म्हणण्यापेक्षा लोकांना अंगावर घेण्याचे कार्यक्रम आम्ही त्या काळात 92ला सुरू केले होते. आणि सेवा संघ ही गोष्ट म्हणजे आता बाकीच्यांना बऱ्याच जणांना माहितीही नसेल, यादव सरांना माहिती आहे, भुसारे सरांनाही माहिती आहे की पहिल्या बैठकीपासून खेडेकर साहेबांच्या बरोबर वादविवाद करत करत इथुरोक आलेले आहोत आपण. जेव्हा आपण चळवळ म्हणून समाजाच्या पुढे जातो तेव्हा आपण 4 भिंतींच्या आत आपलीसुद्धा समीक्षा केली पाहिजे. समीक्षा म्हणजे उलदुलं काढणं नाही. समीक्षा म्हणजे आपण ज्या वाटेवरून चाललेले आहोत, ज्या वाटेवरून जे कार्य हातात घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे ते कार्य निपक्षपाती आपण करतो आहोत का याचा आढावा घेण्याला समीक्षा म्हणतात. नाही तर आमच्याकडे साहित्यात तर कशालाही समीक्षा म्हणायला सुरुवात झालेली आहे. ते सगळ्याच प्रांतात आहे, सेवा संघातही आहे. आपला उन्माद हा कधीही दिसला नाही पाहिजे आणि जेणेकरून आपल्या समाजातल्या कुठल्याही घटकाला जराशी सुद्धा क्षती नाही पोहोचली पाहिजे याचं कसोशीनं पाळलेलं व्रत जर आपण केलं तरच आपण आपल्याला जो काही रस्ता दिलेला आहे तो रस्ता रुंद करू शकतो, तो वैचारिक रस्ता रुंद करू शकतो. म्हणून या जसं जसं जमेल तसं तसं प्रत्येकानं आपलं योगदान दिलंच पाहिजे. वेळ ही फारच प्रत्येकाच्या वाट्याला आलेली, कमीत कमी आलेली गोष्ट आहे. या कमी वेळेमध्ये आपल्याला खूप काही गोष्टी जाणून घ्यायच्या असतात, कमी वेळेत खूप काही गोष्टी सांगायच्या असतात, त्या गोष्टींचं आत्मचिंतन करायचं असतं. अशा या सगळ्या वैचारिक आंदोलनामध्ये साधारणतः 20 वर्ष आमची अशीच गेलेली आहेत नुसता विचार करण्यात आणि अभ्यास करण्यात. आणि आता कुठंतरी काहीतरी कळू लागलेलं आहे किंवा काय नेमकं असते, काय असावं. आणि हे सगळं करायचं असेल तर आपला जुना जो अतिप्राचीन काळातला इतिहास आहे तो तपासून पाहणं फार गरजेचं असतं. मला कधी आश्चर्य वाटतं बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड हा तरी इतिहासामध्ये आपल्याला दस्तऐवजाच्या रूपामध्ये पाहावयास मिळतो आणि त्याच्यामुळं आपल्याला एक नवी ऊर्जा समाजाला मिळू शकते, नव्या पिढ्यांना जगण्याचं भान येऊ शकतं. इतका तो इतिहास अलीकडचा आहे. इतिहासाच्या दृष्टीमध्ये 500 वर्ष, 400 वर्ष, 1000 वर्ष हा फार छोटा कालखंड आहे. पण साधारणतः म्हणजे मी काही जे थोडंफार वाचलेलं आहे पुरातत्वीय संशोधनाच्या आणि फिलॉलॉजीच्या म्हणजे भाषाशास्त्रीय अनुषंगानं जर आपण मागोवा घेतला तर हा 5,000 वर्षाचा कालखंड आहे बळीराजाचा.
5,000 वर्षापूर्वी जो राजा होऊन गेला, आपण त्याला राजा म्हणतो आजही, आणि इडापिडा जाऊ दे बळीचं राज्य येऊ दे, डगे सर म्हणाले तसे, की ते आजही आपण त्याला अनुलक्षून म्हणतो आहोत. हा बळी होता कोण आणि का आजही अशा पद्धतीनं आपण त्याचं स्मरण करत असतो? आपले विस्मरणात का जात नाही? आणि ही आपणच नाही, महाराष्ट्रातले मराठीच नाही तर केरळ असेल, कर्नाटक असेल. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी काही देशांमध्ये काम केलेलं आहे मधल्या काळात, 20-22 देशांमध्ये आशियातल्या. मला प्रत्येक ठिकाणी हे अवशेष सापडलेले आहे. मग का हा राजा असा इतस्त हा दूरवरच्या परदेशांपर्यंत पोहोचला? नुसता पोहोचला नाही तर त्याच्या इतिहासाने तिथलं लोकमानस पुलकित झालं. आणि त्या माणसांना आजही, बरं ही काही शिकलेली माणसं नव्हती, खेड्यापाड्यात इडापिडा जाऊ दे बळीचं राज्य येऊ दे, त्या भावाला ओवळताना ती बहीण म्हणायची. का? याची कारणं काय आहे मित्र? मला सांगायला दुःख वाटतं की आपल्याकडे फार कमी लोक, वाचणं आम्हाला फारच अवघड वाटतं. मी कितीतरी आमचे वक्ते असे पाहिलेले आहेत की तू कुठलं तरी व्हॉट्सअपवरचं वाचतात, इकडचं वाचतात, तिकडचं वाचतात आणि भाषण ठोकून देतात आणि खाली येतात, मी जे तुम्ही सांगितलं हे तुम्ही जर नाही ऐकलं तर तुम्ही मराठ्याची अवलाद नाही. हे अनेकदा ऐकायला मिळते. आणि अशा लोकांनीच अशा भरजरी चळवळी ह्या हुरूप केलेल्या आहेत. त्याची उदाहरणं आपल्या आसपास असंख्य आहे. आणि म्हणून मग मधल्या काळामध्ये आम्ही सेवा संघाच्या वतीनं महाराष्ट्रात सगळीकडे केडरसुद्धा घेतले होते काय. आणि मग मी माझ्या कामामुळे जरा वेळ देऊ शकलो नाही. पण माझं चिंतन जे आहे ते हेच मला सांगते की का आपण, पहिला प्रश्न हाच की आपण का बळीराजाला आठवतो? शिवाजी महाराजाचा इतिहास आहे, मला वाटतं सेवा संघाची चळवळ सुरू झाली तोपर्यंत माहीत होता, परंतु इतका प्रकर्षानं सत्य इतिहास पुढे आलेला नव्हता किंवा लोक माणसामध्ये तो रुजला नाही. गोविंद हे आता जे पुस्तक आम्हाला दिलेलं जे पुस्तक आहे तुम्ही पानसरेचं, हे पुस्तक याच्या कितवी आवृत्ती असेल? ही आवृत्ती कितवी आहे माहिती आहे का तुम्हाला? बघा बरं त्याच्यात कितवी आवृत्ती? 58वी. हे पुस्तक आपल्या तिथं आपण उजागर केलं होतं 68वी. सुनील याचं सार्वजनिक वाचन केलं होतं. या पुस्तकाचं सार्वजनिक वाचन पहिल्यांदा 93 साली आपल्या इन्स्टिट्यूटला आपण दवाखान्याच्या पुढे केलेलं होतं. का तर भान देण्याचं, आत्मिक शक्ती देण्याचं आणि आत्मिक शक्तीच्या बरोबरच सुंदर असा नवा समाज निर्माण करण्याचं स्वप्न साकारलं कसं जातं याचा तो वस्तुपाठ आहे. आणि म्हणून अशा महान इतिहासाचे आपण वारसदार आहोत. अशा महान इतिहासाचे आपण पुरस्कर्ते असले पाहिजे, नुसते वारसदार असून चालत नाही. मी छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसदार आहे हे सांगताना मी माझं मानसिक, शारीरिक आणि सामाजिक पावित्र्य जपलं पाहिजे. हा इतिहास घेऊन जाताना मग तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींची बंधनं पाळली गेली पाहिजे, तरच सेवा संघाच्या चळवळीकडे कोणी वाईट नजरेनं पाहणार नाही. ज्या पुस्तकाचा उल्लेख माझ्या मित्रांनी इथं केला मराठ्यांच्या इतिहासाचा, हे पुस्तक जेव्हा मी लिहायला घेतलं होतं तेव्हा काही प्रकरणं, पहिली 1-2 प्रकरणं झाली. ती प्रकरणं झाल्यानंतर माझ्या जवळच्या मित्रांनी असं मला सुचवलं, म्हणजे मला नाव सांगायला हरकत नाही, माधवराव किनाळकर आमचे मित्र मला असं म्हणाले की साहेब हे मराठा नाव ठेवू नको, कारण तू ज्या चळवळीतून, परिवर्तनाच्या चळवळीतून आलास त्या परिवर्तनाच्या चळवळीतले लोकच तुला जातीवादी ठरवतील. मी म्हणालो की परिवर्तनाच्या चळवळीतले लोक हे कधीही वाचल्याशिवाय मत देत नसतात. जे उथळ लोक असतात ते लगेच बोलतात, पण चळवळीशी संबंधित असलेला कोणताही माणूस नाही. त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये मी लिहिलेलं आहे की मराठा, म्हणजे यशवंतराव चव्हाणांनी दिल्लीमध्ये जी एक परिषद घेतली होती नव्या तरुण पोरांची, त्या परिषदेमध्ये एक त्यांनी मत मांडलेलं होतं की परंपरावाद्यांची बुरुज तुम्हाला पहिल्यांदा पाडावे लागते आणि ते बुरुज ढासळून माती त्याची इतस्तः केल्याशिवाय तुम्हाला तुमची घरं आणि तुमचा विचार असलेले इमले बांधता येणार नाहीत. आणि मी तेव्हा असं म्हणालो होतो की आम्ही शेतकरी समाजातले आहोत, दरवर्षी म्हणजे काट्या बिट्या, कुंदा बिंदा असलेली जी रानं आहेत ती कशी साफ करायची, नांगर घालून त्याच्या मुळ्या काढून त्या कशा जाळून टाकायच्या हे आम्हाला माहीत आहे. आणि ते झाल्यानंतरच रान स्वच्छ झाल्यावरच पेरणारी आमची अवलाद आहे. हाच इतिहास आहे आमचा. आणि तोच इतिहास त्या पुस्तकाच्या पाठीमागे असलेल्या विचारात होता. म्हणून मी अनेक मित्रांना सांगितलं की हेच नाव ठेवणार, मराठ्यांचा सामाजिक सांस्कृतिक इतिहास, की ज्याच्यामधून तुम्हाला या शब्दाचा परिघ किती मोठा आहे, याची व्याप्ती किती मोठी आहे हे नव्या पिढीला कळेल.
इतक्या जातीयवादानं बरबटलेलं वातावरण सध्या भारतात आहे. मी ज्याच्या बाजूला बसतो त्याच्या मनात काय चाललेलं आहे किंवा आता माझ्या एकमेकाकडे पाहिल्यानंतर आधी शोध घेण्याचा प्रयत्न करतात माणूस की कोण कोण्या जातीचा. आणि ही इतकी अवकळा केवळ आणि केवळ राजकारणामुळं झालेली आहे. आणि राजकारणाच्या या फंड्यात लक्षात ठेवा की जेव्हा धर्म नव्हता, धर्माचा विचारच नव्हता, म्हणजे धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे जे चार पौरुष सांगितलेले आहेत त्यातले 2 पौरुष नाहीतच. मग कोणते 2 आहेत तर फक्त काम आणि अर्थ. बळीराजा समजून घ्यायचा असेल तर बळीराजाच्या त्या काळाच्या इतिहासामध्ये जाताना हे धर्म आणि मोक्ष ह्या 2 गोष्टी अगदी सपसेल बाजूला ठेवायच्या असतात. एक लक्षात ठेवा मित्र हो की इतिहासाला आपल्या वर्तमानाच्या डोळ्यातून पाहू नका. जर आपण वर्तमानाच्या डोळ्यातून इतिहास पाहू लागलो तर इतिहासाचा वर्तमान काळ होतो आणि आपण तिथे संपलेले असतो. म्हणून मग बळीच्या काळात जर तुम्हाला जायचं असेल तर लक्षात घ्या की हरयुपिया म्हणजे नंतरच्या भाषेमध्ये हरप्पा हे बळीचं मूळ क्षेत्र. या क्षेत्रावरती बळीचा जो वंश आहे कुठल्या वंशातून आला तर हा दितीचा गण होता. दिती ही मातृसंस्था तिथली आणि त्या मातृसंस्थेतल्या 5 गणांचं एकत्र येऊन जे काही संघ राज्य निर्माण झालेलं होतं ते होतं दानवांचं राज्य. आणि या दानवांच्या राज्यामध्ये हिरण्याक्ष पहिला, हिरण्यकश्यपू दुसरा, अंग्रद तिसरा, सिंहिका चौथी आणि गंधमादक 5वा या 5 कुळांना अग्रगण्य असे स्थान मिळाले होते. कारण अग्रगण्य स्थान तेव्हाच मिळत होतं जेव्हा त्याची एक स्वतःची गणमाता होती. गणमाता त्याच लोकांच्या गणाला मिळत होती की ज्यांचा गण मूळ असलेल्या संघातून आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करताना त्याच्याशी समांतर राहून कार्य करत होता. म्हणून बळीचं राज्य समजून घ्यायचं असेल, बळीराजाचा विचार समजून घ्यायचा असेल, बळीराजाचं अक्षय इथपर्यंत येणं, वर्तमानापर्यंत येणं समजून घ्यायचं असेल तर आपल्याला त्या काळातलं सामाजिक शास्त्र समजून घ्यावं लागेल, त्या काळातलं अर्थशास्त्र समजून घ्यावं लागेल, त्या काळातलं मानसशास्त्र समजून घ्यावं लागेल. अशा सगळ्या डिसिप्लिन, सगळ्या विद्याशाखा समजून घ्याव्या लागतील. हिरण्यकश्यपू हा जेव्हा राजर्षी झाला, राजा नाही. शब्द हे माणसाला सातत्यानं फसवत असतात. तुम्हाला आम्हाला कोणी फसवलंय तर फक्त शब्दांच्या छटांनी फसवलेलं आहे. आमचे इतिहास कोणी बर्बाद केले तर उपयोजित शब्दांनी केले. मूळ शब्दाचा अर्थ माहीत नसला. तुम्हाला एक सूत्र सांगतो की ज्या गोष्टी अतर्क्य असतात त्या गोष्टीचा शोध घेऊन त्याची व्यवस्थित मांडणी केली तर ती ज्ञानशाखा ठरते. आणि ज्या अतर्क्य गोष्टीवरती आपल्या विचारांचं आपल्याला जे कळालं ते नाही कळालेलं असते आणि न कळालेल्या गोष्टीचं जर विश्लेषण करून सांगितलं त्याचं मिथक बनत असतं, दंतकथा बनत असते. म्हणून दंतकथा ह्या अतिशय सूक्ष्म अशा सत्यावर अवलंबून आधारित असतात, परंतु ते सत्य दंतकथेतून बाहेर कधीच येऊ शकत नसतं. त्याच्यासाठी स्वतंत्र अभ्यासाचीच गरज असते. आणि हा अभ्यास जगातल्या कुठल्याही अशा पुरातन व्यक्तिसंस्थेचा करायचा असो का स्थान महात्म्याचा करायचा असो याच्यासाठी सरळ 2च उपाय आहेत. एक तर फिलॉलॉजिकल म्हणजे भाषाशास्त्रीय किंवा मानववंशशास्त्रीय. जेव्हा बळीचा अभ्यास करायला आपण तयार होतो तेव्हा मुख्य असलेल्या या 2 शाखांपैकी भाषाशास्त्रीय विश्लेषण हे अतिशय महत्त्वाचं ठरतं. म्हणून हरयुपिया की ज्या वेदांना सुद्धा त्याचा सांग लागलेला नव्हता, वैदिक सांप्रदायिक लोक जे जेव्हा आले तेव्हा त्यांना या हरयुपियाचा कसलाही बोध झालेला नव्हता. कुठपर्यंत झालेला नव्हता जोपर्यंत बळीची मूळ राजधानी ती हरप्पा सोडून बळी भृगुकच्छला म्हणजे आताचं गुजरातमधलं काय भडोचला त्याने जेव्हा उपराजधानी तयार केली तेव्हापासून बळी उजेडात आला. तोपर्यंत हिरण्यकश्यपूच्या बरोबरीनं आपण आणखी थोडंसं पाठीमागे गेल्याशिवाय तुम्हाला बळीचं राज्य नीट कळणार नाही, बळीचा विचार नीट कळणार नाही. की एकीकडं विप्रू आहेत, एकीकडं विष्णू आहेत, एकीकडं यदू आहेत, तुर्वसू आहेत, भरत आहेत, नमुची आहेत, मारीच आहेत, हे सगळे गण. आणि या गणापैकीच एक असलेला हिरण्यकशाचा गण, हिरण्यकशाच्या बरोबर उपगण असलेला हिरण्यकशिपूचा गण, हे असेच या डोंगरापासून या डोंगरापर्यंत, या नदीपासून त्या माळापर्यंत अशा मधल्या पट्ट्यामध्ये या कृषीवरती आधारलेले कृषीगण आहेत. आणि या सगळ्या गणांचं एक समन्वय करून जेव्हा
समन होत गेले. समन म्हणजे काय, तर अगदी साध्या भाषेत सांगायचं झालं तर समन म्हणजे जत्रा. एखाद्या भूमातेच्या नावानं जत्रा भरायची. कशासाठी भरायची जत्रा, की इकडच्या गणामध्ये जर काही बाजरी जास्त पेरलेली असेल, इकडं मका पेरलेली असेल, इकडं काही जव पेरलेला असेल, तर आपसात वाटून झाल्यानंतर उरलेल्या गोष्टी दुसऱ्यांना भेट देण्यासाठी म्हणून ती जत्रा होती तिथे. आता बघा तुम्ही आपल्याकडची खंडोबाची जत्रा जी होते दरवर्षी, आता तिचं रूप बदललेलं आहे. परंतु एक 5-25 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी जर तुम्ही पाहिलं तर सगळ्या जातपंचायती बसायच्या तिथे. त्याच्यानंतर त्या आदान प्रदानासाठी अनेक ज्या वैदूवाले वगैरे हे जे काही फिरस्ते लोक होते हे सुद्धा तिथे येऊनच सोयरिकी करत तिथे येऊन आजही मडीला तेच होते. आपण एकदा जातपंचायतीच्या विरोधामध्ये माळेगावला मोठं आंदोलनसुद्धा आम्ही केलं होतं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत हे अवशेष आहेत. कशाचे, तर इतिहासकालीन संस्थांचे हे अवशेष आहेत. मग हे अवशेष तुम्हाला अभ्यासासाठी अत्यंत उपयोग असतात. तुम्हाला जर बळीपर्यंत पोहोचायचं असतील तर असे सगळे अवशेष, मग आदिवासी जमातींमधले व्यवहार, आदिवासी जमातीमधले आजचे काही ज्या सामाजिक संस्था असतील त्यासुद्धा तुम्हाला उपयोगाला पडतात त्या अभ्यासासाठी. या सगळ्यांचा अभ्यास केला तर आपल्याला असं दिसून येतं की शंभर आणि नमुची हे दोन गण की जे हिरण्याक्षाच्या अधिपत्याखाली काम करत होते. हिरण्याक्षाला त्यांनी आपला संरक्षक दलाचा नेता मानलेला होता. त्या काळामध्ये राजर्षी हा शब्द म्हणजे काय असतो, तर ज्या कोण्या गणमातेचं ते राज्य आहे तिचा संरक्षण दलाचा अधिकारी किंवा संरक्षण दलाचा प्रमुख. हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू या दोघांमध्ये, या दोन गणांमध्ये एक आत्मसंबंध यासाठी होते की दोन्हीही गण एकाच गणमातेच्या अधिपत्याखाली विराजित झालेले होते. फक्त भूगोलाचा प्रश्न होता. एक गण कांगडाच्या बाजूला होता आणि दुसरा हरिपईकडे हिमालयाच्या खालच्या बाजूला होता. तर या दोन गणांमध्ये फरक एवढाच होता की एक जव उत्पादन करत होता आणि दुसरा जो गण होता तो नैसर्गिक फळाफुलांच्या आणि इतर मुळांच्या औषधीशी संबंधित होता, हिरण्याक्षाचा गण. आणि हिरण्याक्षाच्या गणाला या निडीब अरण्यामध्ये जाऊन सातत्यानं त्या वनस्पती आणि इतर उपयोजित साधनं गोळा करण्यासाठी खूप वेळ लागायचा आणि ते जंगलातच स्थिरावले आणि तो गण पुढे इतिहासाच्या पटलावरती पुढे आला नाही. हिरण्यकशिपूचं हे मात्र महत्त्वाचं साधन होतं शेती. आणि या शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करणारा, शेतीतून अधिकाधिक उत्पादन निर्माण करण्यासाठी काय काय करावं लागतं याचा अभ्यास करणारा गण होता. त्याच्याकडे तशी सगळी माणसं होती त्याच्यातली. आणि तुम्हाला आता उदाहरणार्थ सांगायचं झालं तर जंगलातून भाताची रोपं आणून जंगली त्या भाताच्या जाती नदीकाठच्या जमिनीमध्ये लावण्याचं काम करून त्याच्यातून नवीन बीज तयार करण्याचंही काम या गणाने केलं. त्याच्यानंतर पहिल्यांदा लक्षात घ्या तुम्ही की पाण्यावरती येणारा ऊस आणि कापूस हे दोन्हीही पिकं ही हिरण्यकशिपू या गणाची उत्पादनं आहेत. आणि त्या गणातला दुसरा राजर्षी कोणाच्या नंतर, हिरण्यकशिपूच्या नंतर प्रल्हाद. ज्या प्रल्हादाने विष्णूला 12 वेळेस युद्धामध्ये हरवलेलं आहे. 12 वेळेस. मी जेही बोलतो आहे त्याचे सगळे पुरावे आपल्याकडे आहेत. पुराव्याशिवाय एकही शब्द मी कधी इतिहासाच्या बाबत बोलत नाही. 12 वेळेस हरवलं. आता हा विष्णू कोण, लक्षात घ्या की क्षीराब्धिपती म्हणजे दुधाच्या समुद्रावरती झोपलेला शेषशाही त्याचं ते आसन आहे. लक्ष्मी स्वतः त्याची पाय दाबत आहे. अशी कॅलेंडर घरोघर होती. आता आहेत की नाही माहीत नाही मला, पण असायची. आणि नवरा मोठ्या आनंदानं बायकोला सांगायचं, बघ लक्ष्मी असून पाय दाबायली. म्हणजे स्त्रियांच्या आत्महननासाठी केलेली ती एक मिथकात्मक निर्मिती होती. लक्षात ठेवा. खारा समुद्र नावाचा एक समुद्र आहे, तुम्ही सगळ्यांना ते माहिती असेल. खारा समुद्र त्या काळातल्या भारताच्या कुणीकडे होता, पश्चिमेला. त्या काळातला भारत म्हणजे या विंध्य पर्वताच्या पलीकडचा भारत. पश्चिमेला असलेल्या त्या खाऱ्या पाण्यामध्ये आजही तिथे खारं पाणी आहे. तो बर्फाने गोठतो आणि ते असं म्हणतात की त्याच्यात जर आंघोळ केली तर त्वचेचे रोग नाहीसे होतात. त्या समुद्रातला की तिथं खायला त्या समुद्रामध्ये मासे जिवंत राहत नाहीत. मग आपल्याकडच्या म्हणजे जमिनीवर असणाऱ्या डुकरासारखे विचित्र प्राणी त्या समुद्रामध्ये आजूबाजूला तिथं आढळतात. ते खाऊन राहणाऱ्या गणाचा हा विष्णू सम्राट. हे तिकडून काय यायचे सगळे, तर इकडच्या जमातींनी निर्माण केलेल्या जमिनीवरची पिकं पाहून खाऊन त्यांना ह्या जमिनी पाहिजे होत्या. त्यासाठीचं
ते युद्ध होतं. बघा, जगातल्या सगळ्या संस्कृतीमधली सगळी युद्ध ही फक्त आणि फक्त कशासाठी झालेली आहेत? जमिनीसाठी झालेली, जमिनीसाठी झालीत. रामायणाचं जे युद्ध दाखवलेलं आहे ना तुम्ही, रावण आणि राम, हे युद्धसुद्धा जमिनीसाठी झालेलं आहे. कारण सीता ही स्त्री नाही. सीता म्हणजे काय तर भूमातेच्या जमीन, हक्काची मालकीची ती जमीन. लक्षात घ्या तुम्ही. आतापर्यंत आपण निजामाच्या काळापर्यंत हा शब्द होता सीता जमिनी. साहेब, तुम्हाला माहीत असेल की आजही काही ठिकाणी ते सीता जमिनी मांडल्या जातात. देवळाची जमीन, देवळाची जमीन ती फक्त कशाने टोचली जायची? निरत्तीच्या काठीनं तिला भोग पाडून तिच्यामध्ये पेरायची पद्धत होती. आत्तापर्यंत आजही आपल्याकडे एक विधी होता शेतीमध्ये. हा फार मोठा व्याप्त पसारा आहे, तो आपण पुन्हा कधीतरी पाहू. किंवा ते माझा मराठ्यांचा इतिहास जर तुम्ही फार बारकाईनं वाचला तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. अहिल्या तशीच, अहिल्यासुद्धा भूमातात. रामानं पाय लावून ती उद्धरली असं नाही. अहिल्या म्हणजे काय की जिला हल लागला नाही, हलानं नागरली जात नसायची. हल म्हणजे नागर, अहल्या. एक लक्षात ठेवा, व्याकरण हे अतिशय महत्त्वाचं आहे. संस्कृतवाल्यांनी व्याकरणाचा अतिशय धिंगाणा केला. संस्कृत का संपली तर एका रानगठ्ठ्या मराठ्यानं तिचं व्याकरण केलं म्हणून. त्याचं नाव पाणिनी. लक्षात ठेवा तुम्ही, पाणिनी ब्राह्मण नव्हता. ब्राह्मणांचं एक तत्व आहे, खूप चांगलं आहे ते, की ते एखादा विद्वान माणूस दिसला, त्याचे काही पुरावे दुसरे काही नसले की ते लावून टाकतात आपलं स्टिकर. जसं रामदेव बाबाचं दूध निर्माण करते आमचा माने, स्टिकर कोणाचं? रामदेव बाबाचं. तसं आहे ते. म्हणून मी खेडेकर साहेबाला अनेकदा म्हणतो की बरं झालं सेवा संघाचं काही वादळ म्हणजे माहिती झाली लोकांना, नाही तर तुमच्यावर स्टिकर बसलं असतं की तुम्ही ब्राह्मणाचे ज्याच्या RSSमध्ये बरेच दिवस काम केलं, असे स्टिकर लावण्यात आले असते. हाच धंदा आहे सगळीकडे. अहो, साधी गोष्ट, काल परवाचं महानुभाव संप्रदायात जे त्याचे अभ्यासक आहेत, चक्रधराला कुठला तिकडचा गुजरातीतला ब्राह्मण म्हणतात. चक्रधराची एक लीळा आहे. मी भारताचा पूर्ण इथे शेतीचा अभ्यास केलेला असल्यामुळे मला माहिती आहे चक्रधराची. माझ्या भारतीय कृषी संस्कृती नावाच्या पुस्तकात पहिल्यांदा ती लिहिली लीळा मी. चक्रधराच्या सोबत त्यांचा एक ब्राह्मण शिष्य होता आणि ते निघाले असे फिरत फिरत. जाता जाता तिथे एक शेतकरी आपला नागर धरलेला होता. खांद्यावरती ते तुता, म्हणजे आपण काय म्हणतात तुताच ना, काठी, ती विळतीची काठी, आणि त्याला एक कोरडा त्या नागरावर मुठ धरून बसला. हे चक्रधर गेले. ते गेल्यानंतर म्हटलं बा पाणी बिणी दे, पाणी बिणी दिलं. त्यांना आपली चक्रधर म्हणजे फारच विनोदी आणि अस्सल आपल्यासारखा. एक नंबर चक्रधर वेगळं आपण बसून ऐकू कधी ते. तर चक्रधराला त्याला खाज अशी. ते ब्राह्मणाच्या शिष्याला म्हणला, भटो तुला हे करता येईल का? तो म्हणाला, जी न करायला काय झालं, ते कोणतं असं ब्रह्मसत्य आहे, मी नागर हाकू शकलो. जा म्हणला. हा गेला, तो नागर धरला. बैल आवाज काढून बैल गेला पुढे की ते पडलं नागर, त्याला धरताच आला नाही. मग दोन्ही ब्राह्मण शिष्याला जमलं नाही. मग ते दोघंही त्यांना म्हणाले की तुम्हाला जमते का? तो म्हणाला, अरे माझ्या बाप जात्याचा धंदाच नागराचा. उपरनं होतं, काढलं कमरेला, आवळलं, बाह्या खोवल्यावरती, डाव्या खांद्यावरती तो तुतीचा तो कोरडा टाकला, आपल्या उजव्या खांद्यावरती, डाव्या हातानं नागराची मूठ धरली. सूक्ष्म असं विश्लेषण आहे. आणि 6 मुरडनं हाणली चक्रधरांनी. आणि त्यांनी सांगितलं, हे तो आम्हीच करू जाणे, हिऱ्या गावाळ्याचे काम नव्हे. मग कोण होता चक्रधर? काय कशाला कुठं काय जातीचा दाखला थोडीच मागायचा त्याला. त्याने सांगितलं स्वतः, आपल्याला सांगितलं. इतक्या साध्या गोष्टी असतात, फक्त आपल्याला शब्द चकवत असतात. आणि शिकी इतकी जोरात मारलेले असतात ठळक की ते पुसणं अवघड जातं. ही कवणे एक ग्रामी बरं का, अमक्याच्या घरी ब्राह्मण पुत्र जन्मला, त्याचं नाव ठेवलं आपण. साधा आता हे वाईट वाटतं लोकांना. बसवेश्वराचं काय? आपल्या मराठा सेवा संघाच्या उदगीरच्या एका जाधव नावाच्या प्राध्यापकानं एक संशोधन 10 वर्षापूर्वी केलेलं आहे. मला खूप आनंद झाला. एकदा मी उदगीरला कार्यक्रमाला गेलो, त्यांनी दाखवलं, ते वाचलं मी. बसवेश्वराचा खरा इतिहास. कोण होते बसवेश्वर? आपल्याकडे जर तुम्ही साध्या नागरणीच्या बाण्या जरी पाहिल्या तरी बसवेश्वर आढळतो तुम्हाला. बसवा म्हणजे बैल, बसवेश्वर म्हणजे मांगांचा देव, मांगांचा ईश्वर, भाडोळी, सहदेव, भाडोळीतला सहदेव, लक्षात ठेवा, असा बसवेश्वर. असं हे जसं सत्य नाकारलं गेलं तसंच त्या काळामध्ये एक सत्य त्या काळातलं हे नाकारलं गेलं की विष्णूचा भक्त प्रल्हाद होता.
ज्याला त्यांनी 12 वेळास हरवलं तो कसा असू शकतो भक्त? आपल्या भाषेत खेदू खेदू मारलं 12 वेळेस, एकदा नाही दोनदा नाही तीनदा, आणि त्याचा भक्त दाखवलं का? तर ते जर नाही दाखवलं तर काय होते, तिथंच विष्णू आणि वैष्णवांचा पंथ संपतो. तो जर वाढवायचा असेल तर तुमच्यातले जे काही कर्तबगार आहेत त्यांचे विरोधक, त्या विरोधकांना शिष्यत्व म्हणजे बहाल करावं लागतं. म्हणून मी कोणाचाही शिष्य झालो नाही, कधीच नाही, कुठल्याही पंथात गेलो नाही, गुरु केला नाही. आता जेव्हा प्रल्हादाने हे हरवलं त्याला, तेव्हा त्या काळाची स्थिती काय होती? ह्या टोळ्यांची आक्रमणं तर होतीच होती. दुसरीकडे काय होते की निसर्गामधले प्रकोप मोठमोठे होते. जसं की आता यावर्षी पाऊस खूप झाला, पाऊस झाल्यामुळे शेतीची नासधूस झाली. तसे त्या काळामध्ये सर्वत्र जंगल होतं. फक्त नद्यांच्या बाजूला मोठे पूर येऊन जी झाडं वाहून जात त्या मोकळ्या जाग्यावरती फक्त जमीन होती आणि तिथंच फक्त ते जमिनीची शेती करू शकायची. मग हळूहळू जंगलतोड करून हे सगळीकडे पसरवायचं काम सुरू झालं. प्रल्हाद हा मोठा तत्वज्ञ होता. प्रल्हादाची जी मुलं होती, 4 मुलं प्रल्हादाची. पहिला विरोचन, दुसरा कपिल, तिसरा कुंभ आणि चौथा निकुंभ. या 4ही मुलांना त्यांनी सांगितलं की तुम्हाला जर या मानव जातीला सुखी करायचं असेल तर केवळ भौतिक सुविधा देऊन चालणार नाही. फक्त भौतिक सुविधांमुळे माणसं सुखी होणार नाहीत, तर त्यांना उच्च उत्तम आणि नव्यानं विचार करायला लावणार. पुनरपी, लक्षात ठेवा, संस्कृतच्या आधी भारतामध्ये ज्या भाषा होत्या, ब्राह्मी, खरोष्टी, ह्या ज्या भाषा होत्या त्यांची लिपीही होती, त्या आत्तापर्यंत जिवंत आहेत. आणि जर नालंदा जळालं नसतं तर भारतामध्ये संस्कृत राहिली नसती, खरोष्टी भाषाच भारतामध्ये राहिली असेल. सौरसैनी, अर्धमागधी, मागधी ह्या भाषा राहिल्या असत्या. फार तर महाराष्ट्री भाषा मोठ्या प्रमाणावरती त्या काळात बोलली जायची. तर या सगळ्या भाषेमधून नव्यानं विचार आणि ग्रंथरचना केली पाहिजे. अन्यथा बाहेरून येणारे हे जे मिथकवादी लोक आहेत, दंतकथा निर्माण करणारे लोक आहेत, कारण त्या काळापर्यंत यदू तुर्वसू हे जे गण होते हे तैग्रिस नदीच्या, युफ्रायटिस आणि तैग्रिसच्या मधल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती जाऊन व्यापार करत होते. आता हा व्यापार कसा चालायचा की सिंधूतून खालच्या मुखापर्यंत, समुद्राला टेकणाऱ्या मुखापर्यंत यायच्या आणि इथून मग उलट्या दिशेनं तैग्रिस आणि युफ्रायटिस नद्यांच्या मधून जाऊन त्या प्रदेशामध्ये तिथपर्यंत जायचे. तिथं पहिल्यांदा प्रल्हादाच्या पहिल्या मुलानं, विरोचनानं पहिल्यांदा जेव्हा व्यापार करायला सुरुवात केली तेव्हा तैग्रिस आणि युफ्रायटिसच्या मधल्या कुरनाळ भागामध्ये एक शहर वसवलं. त्याचं नाव होतं असूर. शहराचं नाव असूर शहर. आजही ते शहर इतिहासात नकाशावरती आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर दुसरी एक घटना सगळ्यात महत्त्वाची आहे की महादेवाला पहिल्यांदा अधिष्ठान देणारा कोण माणूस असेल तर तो म्हणजे प्रल्हाद. भक्त प्रल्हाद महादेवाला अधिष्ठान देणारा. महादेव म्हणजे कोण? तर भारतातला तो पहिला माणूस की ज्यांनी ज्ञान आणि तंत्रज्ञान म्हणजे नॉलेज अँड टेक्नॉलॉजी या दोन्हीचा विकास आपल्या वेगवेगळ्या स्कूल्सद्वारे केला. संकाय पहिलं स्कूल जर कोणतं असेल तर मय हा सुद्धा दानव कुळातला. आणि आता ते पुढे मी बळीच्या पर्यंत येताना सगळं हे नीट समजेल तुम्हाला की या स्कूलानं काय केलं तर 100चे जसे 100 पूर्व बांधले, नमुचीचं नगर बांधलं, तसंच आत्ताचं भडोच म्हणजे जुनं भृगुकच्छ तिथं सुद्धा हे मोठ्या प्रमाणावरती सांस्कृतिक केंद्र उभं केलं. सिंधूंच्या सगळ्या इमारती या कुळानं, या संकुलानं बांधल्या. मय दानवाच्या संकुलानं बांधल्या. हे पहिलं स्कूल. दुसरं स्कूल काय होतं तर गान स्कूल. गान म्हणजे गायन नाही. गान या शब्दाचा अर्थ असा होतो की मानवाच्या उन्नतीसाठी हव्या असलेल्या शारीरिक गरजा आणि मानसिक गरजा यांना एकत्रित करणं. मग त्याच्यातूनच हे प्राणायाम, अमके ढमके सगळे जे काही औषधी, यजुर्वेद, ऋग्वेदाची पूर्वरूपं ही अस्तित्वात आली. अशा पद्धतीनं प्रल्हादानी ही महादेव केंद्रित संस्कृती. आज बघा तुम्ही प्रत्येक गावात, हे मी प्रत्येक भाषणातही सांगतो, कुठल्याही गावात जा, महादेवाचं मंदिर आहे, पिंड आहे, कुठं ना कुठं तरी आहे का नाही? आणि ब्रह्मदेवाचं हो सुनील का नाही? ब्रह्म्यानं तर सृष्टी उत्पन्न केली.
प्रश्न आपल्याला पडले पाहिजे. आपल्या चर्चेचा भाग काय आहे की जे लोकांच्या मनावरती ठासून दिले, ब्रह्म्यानं सृष्टी उत्पन्न केली. ब्रह्म या शब्दाचा अर्थच बीज आहे. ब्रह्म नावाचा कोणी 4 तोंडाचा 3 तोंडाचा माणूस कधी जन्मला नाही. विष्णूच्या बोंबीतून काही ते कमळ उगवलं नाही, त्याच्यात हे आला नाही, असं काहीच घडलं नाही. ही कल्पना सगळ्या दंतकथा आहे. ब्रह्म म्हणजे बीज आणि माया म्हणजे काय, जेव्हा बीज जमिनीच्या खाली जातं, आतल्या त्या उष्णतेनं ते प्रस्फुरित होतं आणि त्याचा कोंब जो वर येतो, जेव्हा कोंब वर आला त्याला हवा लागली आणि प्रकाश लागला की तिथं माया सुरू झाली त्याची. म्हणजे ब्रह्म आणि मायेचं तत्वज्ञान जे आहे ते बीज आणि अवतरण्याचं तत्वज्ञान आहे. हे तत्वज्ञान फक्त प्रल्हादानं पहिल्यांदा मांडलं, लक्षात ठेवा. मग या सगळ्या गोष्टीचा प्रभाव, सगळ्यात जास्त प्रभाव कोणावरती पडला असेल तर तो विरोचन आणि कपिलावरती पडला. विरोचन आणि कपिल या 2 मुलांवरती पडला. कुंभ आणि निकुंभ हे युद्धामध्ये प्रवीण असे 2 नेते त्या काळातले, विरोचनाची मुलं. आणि 2 मोठी मुलं प्रल्हादाची, विरोचन आणि कपिल. मग विरोचनानं जे तत्वज्ञान मांडलं, विरोचनाचं पहिलं नाव वृषभ, तो पुढे वृषभनाथ झाला आणि जैन धर्माचा उगम त्याच्यापासून झाला, विरोचनापासून. पहिल्यांदा तत्वज्ञान जैनांचं मांडलं की सृष्टीवरती 4 पंचमहाभूत आहेत आणि या 4च पंचमहाभूतांनी हे सगळं व्यापलेलं आहे. कालखंड बघा कोणता आहे तो, आणि तिथं तत्वज्ञानाचा उगम झालेला आहे. आणि कपिलाने तत्वज्ञान मांडलं, पंचमहाभूतांचं मांडलं, तो झाला बौद्ध. पहिला बुद्ध कपिल, कपिल मुनी हा म्हणून बौद्ध धर्मामध्ये तो पुढे अजरामर झाला. ही प्रल्हादाची मुलं आहेत. त्या विरोचनाच्या सम्यक असलेल्या 4 महाभूतांना घेऊन जीवनाचं तत्वज्ञान सांगणारा पहिला महर्षी, म्हणजे जीवनाच्या तत्वज्ञानाला अंमलबजावणीचे रूप देणारा पहिला महर्षी जर कोण असेल तो त्याचा पुत्र बळी. लक्षात घ्या. आणि बळी, ज्याला आपण लोकायत म्हणतो, की ज्या लोकायत तत्वज्ञानानं आपल्याला असं सांगितलं की अग्नीमध्ये तूप टाकू नका, अग्नीमध्ये कुठलंही फळ फूल अन्न धान्य टाकून तुम्ही कुठला वर देव नाही, काय नाही, वर काहीच नाही, वर नुसतं आकाश आहे, पोकळी आहे, अवकाश आहे, स्पेस आहे. मग तुम्ही त्याच्यात न टाकता तुम्ही खा, तुमच्या लेकरा बाळांना द्या, कर्ज काढा, परंतु उत्तम दर्जाचं अन्न खा, उत्तम दर्जाचं अन्न उत्पन्न करा आणि उत्तम दर्जाचं अन्न एकमेकांना द्या, वाटा. का तुम्हाला असं वाटतं की मी आमच्या एका मुलाला जाऊन तिथं मदत केली पाहिजे? का तुम्हाला वाटतं की एखाद्या गांजलेला का या काळामध्ये तुम्ही धान्याचं वाटप केलं? हे तुम्हाला बळीने सांगितले तेव्हा, हे तुमच्या रक्तात आलेलं आहे, हे तुमचं जेनेटिकली आउटपुट आहे. आजच्या भाषेत सांगायचं तर हे स्वस्थ नाही बसू देत, हे स्वस्थ बसू देत नाही. त्याचं कारण आहे की त्या काळामध्ये जे तत्वज्ञान अवलंबिलं, प्रत्यक्षात अवलंबिलं, त्याचाच हा सराव आहे, त्याचंच हे काय आहे, सिद्ध रूप आहे. हे का घडतं, कसं घडतं, हे थोडक्यात पाहिलं की आपल्याला बळी कळून येईल. मुलं ही 5 वर्षाची झाली की त्याला आईवडिलापासून बाहेर ठेवायचं, त्याच्यासाठी एक घोटूल निर्माण करायचं आणि तिथं त्याला सगळं शिक्षण द्यायचं. हा पहिला कायदा बळीनं केला होता. कायदा सक्तीच. 5 वर्षाचं लेकरू झालं की त्याला, आताही कित्येक आदिवासी जमातीमध्ये घोटूळ हा प्रकार आहे, तिथं मुलं ठेवली जातात. लक्षात ठेवा की याच्यात थोडंसं आणखी विरोचनाने सुद्धा अशाच पद्धतीने केलं होतं, पण विरोचनाने लहान मुलं ठेवायची नव्हती, त्यांना तरुण पोरं तयार केली आणि तरुण पोरांना प्रशिक्षण दिलं सैन्याचं. आणि तेव्हा त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला गणामध्ये प्रवेश तेव्हाच दिला जाईल जेव्हा तुम्ही एक तरी ब्राह्मण मारला पाहिजे. खोटं नाही, खरं आहे. विरोचनाचा कायदा होता. हे कायदा का असा, आता तुम्हाला प्रश्न पडेल की त्याचं कुठे लिटरेचर आहे, त्याचा कुठं पुरावा आहे की नाही? काही बोलता यायला, काही संदर्भ माहीत आहे, म्हणजे काही बोलावं का?
कायदा कुठं पाहिला तुम्ही? तुम्हाला सांगतो मी, इतके पुरावे बारीक असतात. लोकसाहित्य नावाचा एक प्रचंड ओघ भारतामध्ये आहे, जीवनातल्या अस्सल तत्त्वज्ञानाचा ओघ. त्याच्यामधली एक कथा आहे. एका शेतामध्ये पाटील गावचा, सगळ्याला घेऊन चालणारा, आणि सगळ्या लोकांना पाणी, अन्न, धान्य काय कोणाला गरज पडेल. त्याने एकदा असाच दुष्काळ पडला. विहिरीत पाणीच नाही. सगळं गाव ज्या विहिरीहून पाणी भरायचं याच्या शेतातल्या विहिरीतलं पाणी खंडलं. मग फारच दुःखी झाला. आपल्या साहेबराव पाटलासारखा. साहेबराव पाटील म्हणजे पहिली आत्महत्या. गावासाठी आत्महत्या केली, स्वतःसाठी नाही. पहिली शेतकऱ्याची आत्महत्या ही गावासाठी एका पाटलानं केलेली आहे. साहेबराव पाटील त्याचं नाव. 30 वर्ष झाली त्या गोष्टीला. तर त्या पाटलाला सुद्धा असं वाटलं की आता माझ्या गावाचं जर मी उदरभरण करू शकत नसेल, त्यांना पाणीसुद्धा देऊ शकत नसेल, तर माझ्या जीवनाला काय अर्थ आहे. तो विहिरीजवळ गेला, विहिरीत पाय सोडून काठावर बसला असा, आणि त्याच्या मनात विचार आला की हे आसरा जे आहेत आपल्या पाण्याची देवता ज्याला आपण म्हणतो, त्यांनी तरी याच्यात लक्ष घालावं ना. आणि त्या देवता प्रसन्न झाल्या. त्या म्हणाल्या की बाबा तुला 11 दिवसाचा अवधी देतो. तू दररोज एक पुण्यवान माणूस इथं बळी दे. ते म्हटलं पुण्यवान तर काय, कोण द्यावं पुण्यवान? ते मला माहीत नाही. पुण्यवान माणूस पाहिजे. मग तो गावात गेला. गावात एका ब्रह्मवृंदाच्या घरी गेला. पायावर पाणी टाकलं, हात जोडले, म्हणला महाराज मला एक उत्तर पाहिजे. ते म्हणाल काय हरकत नाही, सांगतो. पुण्यवान कोण असते म्हणला. आता आपल्या गावापुरता विचार केला की पुण्यवान कोण? ते सांगितलं फक्त आम्हीच. पुण्यवान फक्त ब्राह्मण, बाकी सगळे तुम्ही मरते लोक आहेत. देवाच्याही आधी आम्ही. ते म्हणाल बरं झालं महाराज तुम्ही सांगितलं. पाया पडला, मेंढरू धराव तसं घेतला, खांद्यावर गेला विहिरीच्या तिथं. बाजूला ठेवलेली कुऱ्हाड काढली, तोडलं, मुंडकं पडलं विहिरीत. पडल्याबरोबर खालचा भाग सगळा ओला झाला. दुसऱ्या दिवशी तसं 10 दिवस झाले, 10 ब्राह्मण मारले. चांगलं पाणी येऊ लागलं. पण आता गावात ब्राह्मण नाही ना शिल्लक. आता काय करायचं? मग तो पुन्हा तिथं रुंगून बसला. काय करावं आता? आकार सगळं इतकं केलेलं सुद्धा काही उपयोगाला आलं नाही. म्हटलं पुन्हा आसरांनाच विनंती केली, हे मातांनो सांगा म्हटलं बाबा आता काय करू मी, शिल्लक नाही ब्राह्मण, आता कुठं जाऊ? ती म्हणाली की कसं कर, शेंडी असलेलं एखादं फळ चालेल त्याच्याऐवजी. आणि म्हणून मग तो गेला, नारळ आणला आणि फोडला. तेव्हापासून नारळ फोडायची पद्धत आहे हे किती ब्राह्मणांना माहिती आहे? इटिमॉलॉजी नावाचं एक शास्त्र आहे, उत्पत्तीशास्त्र, लक्षात ठेवा. त्या उत्पत्तीशास्त्राचा शोध घेतला पाहिजे आपण. अशा कितीतरी कथा आहेत की तुमची उत्तरं तुम्हाला देऊन जातात. नारळ फोडायची प्रथा का आली देवतेपुढे? कोणीतरी कुठं वाचलंय का सांगा? वाचलंय का सुनी? इतकी साधी गोष्ट आहे. आणि याच्यातला विनोदाचा भाग सोडून द्या, दंतकथेचा. परंतु दंतकथा ही सुद्धा वास्तवावर आधारित असते असं लिहून ठेवलंय भारतात. हे वेदात लिहिलेलं आहे. ऋग्वेदाच्या 10व्या सूक्तात सुद्धा लिहिलेलं आहे, पुरुष सूक्तामध्ये, की या दंतकथा नुसत्या दंतकथा नसतात, त्या सत्यावर आधारित असतात. मग ही सुद्धा सत्यावरच आधारित असेल. आमची दंतकथा शेतकऱ्याची सत्यावर असणारच की. तर असा तो काळखंड, अशा पद्धतीनं त्या विरोचनानं जो धर्म निर्माण केला जैन, आणि बळीनं जेव्हा हा कायदा केला की प्रत्येकाला घोटूलमध्ये राहिलं पाहिजे, घोटूलमध्ये राहिल्यानंतर त्या घोटूलमध्ये त्यांनी सगळ्या गोष्टी शिकल्या पाहिजे. समाजशास्त्र शिकलं पाहिजे की वर्तमान समाजाला अन्न समान प्रमाणात कसं वाटायचं. शेतीच्या नव्या पद्धती सुचवल्या. आणि बळीराजांनी पहिला बंधारा भारतवर्षामध्ये व्रत्रासुराच्या मदतीनं पहिला बांध घातला. लक्षात ठेवा, पहिला बांध, छोटं धरण, आणि पाणी अडवून नदीच्या पूर्वी नदी आणि ओढे याच्याशिवाय प्रवाह नव्हते. पण ज्याला आपण आत्ता कॅनल म्हणतो, नाल्या काढून पाणी देण्याचं काम, ते बळीनं व्रत्रासुराच्या मदतीनं केलं. आता ह्याचे पुरावे कसे? का मी काही कथानक सांगतो का, कादंबरीचा भाग सांगतो का? तर याच्यासाठी तुम्हाला संस्कृत साहित्य वाचलंच पाहिजे. याच्यासाठी तुम्हाला जैनांचं साहित्य सौरसैनी भाषेतलं वाचलंच पाहिजे.
माझ्याकडं 1000च्या वर पुस्तकं जैनांच्या साहित्याची आहेत, अति प्राचीन काळातली, फार दुर्मिळ. तेवढ्यासाठी मला मागधी भाषा, अर्धमागधी भाषा शिकावी लागली. हुकुमचंद नावाचे एक भांडारकर संस्थेमध्ये एक सद्ग्रस्त आहे आणि तुम्हाला मी अतिशय अभिमानानं सांगतो की माझ्या जे काही वैचारिक मतभेद झालेले असतील ते अशाच गोष्टींमुळे झालेत की भांडारकरमधलं जे सगळं साहित्य आहे ते तुमचं माझं साहित्य. शरद पाटलासारख्या एका महान विद्वान माणसाच्या हाताखाली मी काही दिवस हे शिकलो. शब्दांचे अर्थ, शब्द उत्पत्तीशास्त्र, पाली भाषेचं व्याकरण, संस्कृतचं व्याकरण, हे यासाठी सांगतो आहे मी तुम्हाला की भांडारकरमध्ये हे सगळं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना संभाजी महाराजांनी केलेला दुसरा राज्याभिषेक याचे सगळे पुरावे फक्त आणि फक्त भांडारकरमध्ये आहेत भारतात, दुसरीकडे कुठंच नाही. असो, तर मग अशा पद्धतीनं ज्या ज्या गोष्टींचे कायदे करायला पाहिजे होते, म्हणजे त्या काळामधले समन जेव्हा जेव्हा घडून आले, म्हणजे जत्रा जेव्हा जेव्हा भरायच्या तेव्हा तेव्हा सगळे गण एकत्र यायचे आणि त्या गणांना ही सगळी माहिती सांगायचं काम हे बाणासुरानं केलं. बाणासूर म्हणजे कोण? बळीचा मुलगा. पहिला जो बाणासुराने लिहिलेला पहिला ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये, त्या ग्रंथाचं नावच आहे समाजविद्या. समाजविद्या हा ग्रंथ त्या काळामध्ये त्यांनी महाराष्ट्री भाषेमध्ये लिहिलेला आहे. कारण काय, तर बाणासुराने वडिलांपुढे म्हणजे बळीपुढे इच्छा व्यक्त केली की हे सगळं आपल्याच भागात सगळं व्हायला. तो जेव्हा दांडगा झाला, उंडगा झाला, तेव्हा त्यानं विंध्याचल ओलांडून तापी नदीच्या अलीकडे धुळे जिल्ह्यामधल्या प्रकाश नावाच्या गावी, आजही ते गाव आहे, तिथं संस्कृती आहे, पहिली वसाहत केली आणि महाराष्ट्राचा जन्म झाला. राजवाड्यांनी जे लिहिलं, राजवाड्यांनी त्याच्या 4-5-7 पुस्तकात लिहिलं, श्रीधर व्यंकटेश केतकरांनी लिहिलं, पण या सगळ्यांचा बाप असलेले भारा भागवत होते, त्यांनी याच्यावरती टीका केली आणि या टीकेच्या परोक्ष जाऊन, पलीकडे जाऊन त्याचं पहिल्यांदा महाराष्ट्राच्या निर्मितीचं जे काही विश्लेषण आहे ते आपल्या मराठ्यांच्या इतिहासामध्ये आले. प्रकाशी या गावी हा आला आणि वडिलांनी सांगितलेल्या सगळ्या कायद्यांना पुन्हा एकदा मूर्त रूपात बसवलं. त्यासाठी महाराष्ट्रात स्वतंत्र 3 पीठं तयार केली आणि अर्धपीठ भडोतचं, भृगुकच्छचं अर्धपीठ म्हणजे कोण? वणीची सप्तशृंगी, हे अर्धपीठ आहे. आणि तुळजाभवानी कोल्हापूरची आणि इकडची आपल्या याची रेणुका, हे 3 पीठं निर्माण केले. कारण मातृसत्तेची पीठं असल्याशिवाय, राजधानीची ठिकाणं असल्याशिवाय संरक्षक दलाला विस्तार करण्याची मुभा नव्हती. मग बळीचे कोणकोणते कायदे आहेत बघा. जसं त्यांनी धरण बांधलं असं आपण म्हणतो, तसा बळीचा सगळ्यात महत्त्वाचा कायदा होता की कोणत्याही गणाला जेही काही उत्पादन होईल, जे आता जमिनीची जी वाटप करायची ती त्याची एक मनोरंजकात्मक कथाच आहे ती, की वाटप कसं होत होतं जमिनीचं. तर सगळी बीजं तुम्हाला सहदेव भाडळी ज्यांनी वाचलेली असेल तेव्हा असं सांगतात की भाडळीच्या घरी हे गेला शेतकरी, कृषी राजा, बळीराजा गेला भाडळीकडे आणि म्हणाला की भाडळी तू अशा अशा प्रकारचा आम्हाला बीज दे. तर ही भाडळी कोण? तर ती त्या गणाची ही गणमाता होती आणि त्या भागामधल्या जंगलामध्ये जी म्हणून बीजं मिळत होती ती हेतुपूर्वक लागवड करून तिच्यातून उत्पादन काढण्याची एक समृद्ध परंपरा त्या स्त्रीनं निर्माण केलेली असायची. तिचं बीज वाटपासाठी ती बैठक भरायची. आपल्यापैकी हा आपला संवाद आहे, व्याख्यान वगैरे हे नंतरची गोष्ट आहे. किती लोकांनी मुंबईची हत्ती गुंफा पाहिलेली आहे? बऱ्याच लोकांनी पाहिली असेल हत्ती गुंफा. त्याच्यामध्ये जगप्रसिद्ध असं एक शिल्प आहे. कोण? 3 तोंडाचा महादेव असं म्हणतात की नाही? काय म्हणतात त्याला? नाही 3 तोंडाचा महादेवाचं त्रिमुखी, ब्रह्मा विष्णू महेश असं म्हटलेलं आहे त्यांना. भारतीय मूर्तिशास्त्रातल्या तज्ज्ञांनी अगदी एस.एन. लालापासून ते आमच्या मोरवर चिंकरांपर्यंत सगळ्यांनी तथाकथित हिंदू धर्माच्या नावानं हे ब्रह्मा विष्णू महेश आमके डमके केलेले आहे. ह्या 3 तोंडाचं जे शिल्प आहे ते ब्रह्मा विष्णू महेशाचं नसून ते त्रिअंब आहे. 3 अंबांची पहिली प्रतिकृती आहे. हे धाडसानं आपण यासाठी म्हणू शकतो की भारत सोडून द्या, भारताच्या बाहेर आशियाही सोडून द्या, जगभरातली जेवढी म्हणून मूळ सांस्कृतिक केंद्र आहेत, जसं की ग्रीक लोकांची मायराटी आहे, हेकेट आहे माया संस्कृतीतली, या सगळ्यांना 3 तोंडच आहेत. कारण 3च विधा होत्या.
कोणत्या? अन्न, पाणी आणि संरक्षण. ह्या 3 त्रिअंब महाभारत याचा पुरावा तुम्हाला देते की जेव्हा महाभारत काय सांगते की जेव्हा अंबा, अंबालिका आणि अंबिका या तिन्ही वयात आल्या तेव्हा विचित्रवीर्य नावाच्या आपल्या सावत्र भावासाठी भीष्माचार्यांनी तो पण जिंकला. पण कसा होता की ज्याच्यात हिंमत आहे त्याने यायचं आणि तिला घेऊन जायचं. विचित्रवीर्यात हिंमत नव्हती. त्याला घरी बसून भीष्म आला आणि तिघींना त्या याच्यात हरवलं सगळ्यांना आणि तिघींना घेऊन चालला. तेव्हा अंबिका असं म्हणाली की माझं मद्र देशातल्या राजावरती प्रेम आहे. आमचा तसा मनोमन विवाह झालेला आहे, आमचं मनोमिलन झालेलं आहे आणि ही तू चूक केली. आता तू चूक केली आहेस तर तू मला स्वीकार, कारण तो हक्क फक्त तुझा असतो, विचित्रवीर्याचा नाही. दुसऱ्यासाठी तिसऱ्याची बायको पळवणार नाही म्हणजे बरोबर नाही. मग तो आता त्या काळातला सर्वश्रेष्ठ वीर भीष्माचार्य त्यानं नकार दिला की तुला माझ्या भावाशीच लग्न करावी लागेल. मित्र हो, मला या ठिकाणी सांगायला अतिशय दुःख वाटतं. दुःख याचं वाटतं की परशुराम न तुम्हाला कळाला न परशुराम ब्राह्मणांना कळाला. मराठ्यांना तर कळालाच नाही पण ब्राह्मणांनाही कळाला नाही. परशुराम हा मातृसत्तेचा अखेरचा संरक्षक. मातृसत्ता या देशात टिकावी म्हणून सतत प्रयत्न करणारा एकमेव वीर. काय केलं त्या अंबिकेनं? परशुरामाकडे गेली. कारण भीष्माचार्याच्या तुलनेचा वीर, कारण भीष्माचार्य हा त्याचा शिष्य होता परशुरामाचा. त्याच्या गुरुकडे गेली आणि त्याला म्हणाली की हे भीष्माचार्य, तू परशुरामा, तू भीष्माचार्याला समजून सांग की त्यानं एक पाप केलेलं आहे, अनर्थ केलेला आहे. पाप हा शब्द नव्हता, अनर्थ हा होता. अनर्थ केलेला आहे. माझं प्रेम हे मद्र देशाच्या राजावरती होतं. यानं मला पणात जिंकलं, भावाकडे घेऊन चाललेला आहे. तू मला सांग तुला कोणाकडे जायचं. ती एकदम रागीट तापट, कारण तो क्षत्रिय होता. परशुराम क्षत्रिय होता, तापट एकदम स्वभावाचा. त्याने सांगितलं की तुला सांग फक्त कोणाकडे जायचं, मद्र देशात जायचं का याच्याकडे जायचं. तिनं स्पष्ट सांगितलं की मला न मद्र देशात जायचं आहे ना त्याच्याबरोबर हे करायचं, फक्त तू त्याला मार, त्याला संपव. तो म्हणाला ह्यानं काय होणार आहे. तिनं सांगितलं की स्त्री, मी एका राज्याची राज्ञी आहे, मी एका राज्याची राष्ट्रीय आहे. माझ्यापासून माझ्या देशाला जो कोणी संरक्षक देव मिळणार आहे, संरक्षक दलाचा प्रमुख मिळणार आहे, तो माझं राज्य चालवेल. कोणीतरी येऊन आपण होऊनच मला पोळत असेल तर हा तर स्त्री राज्याचा आस्था आहे. परशुराम उठला, त्याचे काय ते कुऱ्हाड फिराड ते बाणं फिरं घेतले आणि नदीच्या तीरावर येऊन उभा राहिला आणि बोलून घेतले याला, भीष्माचार्याला. भीष्माचार्याला सांगितले 2च गोष्टी, जास्त बोलायचं नाही. चूक केलेली आहे हे मान्य करायचं आणि हिचा स्वीकार करायचा, हिच्याबरोबर समन करायचा. जत्रेला जसा समन शब्द आहे तसं लग्नाला सुद्धा समनच आहे, कारण सगळी लग्न ही जत्रेतच व्हायची. पसंती पोराची आणि पोरीची त्यांचीच पसंती, मायबापाच्या हातात नाही. मेळघाटातमध्ये मी काम केलं एक 5-10 वर्षापूर्वी. तिथे मी काही दिवस होतो. तिथं एक कार्यक्रम असतो पौर्णिमेच्या दिवशी. सगळ्या स्त्रिया म्हणजे खाली फक्त एक बारीक चिंधी असते, आत्ताही वरी सगळं नग्नच असतं. फुलाचे हार लावतात सगळ्या अंगाला, केसात तिकडं तिकडं स्थानांना सगळीकडं फुलांच्या हारांनी ते. आणि मग संध्याकाळी त्या डोंगरावरती सगळे जमतात, मोठा ढोल असतो, तो ढोल वाजतात, नाचतात 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 आणि 4-1 वाजायच्या सुमाराला मग प्रत्येक स्त्री आपला म्हणजे पती निवडतो. किती काळासाठी? विशिष्ट काळासाठी. त्याला समन म्हणतात. मग ते 3 महिन्यापासून 3 वर्षापर्यंत. हा इतिहासातला दाखलाच तुम्हाला द्यायचा असेल तर पुरुरवा उर्वशीचा हा दाखला आहे की समन विशिष्ट काळापुरताच तो तिचा पती आहे. पोथ्यांमधून अशा अनेक घटना येतात पहा की ती दिलेला वेळ, शिवलीलामृतामधली ती जी काही गणिका आहे ती फार पतिव्रता आहे. का पतिव्रता आहे तर ती दिलेल्या वेळाच्या नंतर त्या पुरुषाचा विचारसुद्धा करत नाही. तो संपला की संपला, मग दुसरा. पतिव्रता या शब्दाचा हा अर्थ असा आहे की विशिष्ट काळात पुरुषाबरोबर ती रत होते आणि मग त्याला सोडून गेल्यानंतर त्याचा विचारही करत नाही. आता एकनिष्ठतेचा म्हणजे एक प्रियकराच्या मिठीत असलेली प्रियसी नवऱ्याला फोन करून सांगते मी फक्त तुझीच आहे, तू काही चिंता करू नको, हे अर्थ तेव्हा लागू नव्हते. तर अशा पद्धतीनं ती जेव्हा भीष्माचार्याला त्याने विचारलं एक तर लग्न कर हिच्याबरोबर किंवा युद्धाला तयार हो, मरायला तयार हो, युद्धाला नाही. तो म्हणाला मी लग्न तर करूच शकत नाही. मग
मी युद्धाला तयार होतो. युद्ध झालं आणि दुर्दैवानं परशुराम हरला. स्त्री सत्तेसाठी भांडणाऱ्या परशुरामाचं जे सगळं बल होतं, हे सगळं बळींनी सांगितलेल्या तत्वज्ञानाचा तो सारांश होता. हे कोण सांगते? हा भीष्माचार्य सांगतो. जेव्हा शय्येवरती तो पडलेला आहे, शय्येवरती जेव्हा पडलेला आहे, तेव्हा कृष्ण सांगतो, अर्जुना जा आणि राज्य कसं करावं, लोकांना आत्मसन्मानासह त्याचा सामुदायिक संपत्तीचा वाटा कसा द्यावा, तो कसा मिळावा, याचं तत्वज्ञान तुला सांगणारा फक्त कोण आहे? हा भीष्माचार्य आहे. मग भीष्माचार्याकडे जातो. अर्जुन उभा राहतो बाजूला आणि विनंती करतो की हे पितामह, तू मला हे या प्रकारच्या राज्याची संकल्पना समजून सांग. तेव्हा तो सांगतो की असा या दुनियेत, तो शब्द लक्षात घ्या, की याच्या यावच्च पृथ्वी, या संपूर्ण पृथ्वीवरती एकच तसा राजर्षी होऊन गेला, तो म्हणजे बळी. की त्याचं जीवन तुम्हाला कळालं तर तुमचं राज्य हे सुजलाम सुफलाम होऊ शकेल. आणि मग तो पुढे सगळं वर्णन सांगतो की कसा कसा बळीराजा राज्य करत होता, कशा पद्धतीनं त्यांनी धरणं बांधली, कशा पद्धतीनं नवे वाण शेतात आणले, कशा पद्धतीनं नव्या खताची पडीक जमीन म्हणजे अहल्या ज्या जमिनी होत्या, ज्या सीता जमिनी होत्या, ह्या सगळ्या जमिनी वैती खाली आणून त्या जमिनीतलं उत्पादन केवळ देवाच्या मंदिरालाच नाही तर ते गरजवंताला देण्याची परंपरा सुद्धा त्यांनी पाडली. मंदिराला सोनं आणि मंदिरातले पैसे हे मंदिराला नसतात कधीच. हे बळीच्या राज्यात होतं. मंदिराच्या जमिनी त्याने कसल्या आणि जे दुबळे आहेत, ज्यांना काम करता येत नाही, अशा माणसांना त्या जमिनीतलं अन्न दिलं. आज आपण जे दोन इथं फोटो लावले आहेत, ह्या महान माता आहेत. स्वतःचं अस्तित्व त्यांनी कधीही पाहिलं नाही. अस्तित्वाचा आलेख आपला लेखाटला जावा याची तमा न बाळगता त्यांनी एका उद्देशानं सामाजिक कार्य केलं. हीच गोष्ट तुम्हाला त्या काळात, बळीच्या काळातली आहे की स्त्रियांचा सन्मान म्हणजे काय. तर स्त्रियांचा सन्मान म्हणजे तिला सांपत्तिक वाटा हा पुरुषाच्या नावानं नव्हताच त्या काळात. त्यांनी तो कायदाच केलेला होता. आणि हे सगळं तुम्हाला कोण सांगते, याचे सगळे पुरावे कशात आहेत, तर ते सगळं क्लासिकल लिटरेचरमध्ये आहेत. फक्त तिथून ते तुम्हाला तुमचे म्हणून घ्यायचे आहे. आपल्या अंगावरती एखादा कावळा हागला तर आपण लगेच ते हात तोडून नाही टाकत, फार फार तर शर्ट फेकून देतो. हे सगळे पुरावे त्यातून तुम्हाला पुरावे म्हणून घ्यायचे आहेत. म्हणून भाषा ही तुम्हाला प्राधान्यानं महत्त्वाची आहे. मग ती प्राचीन भाषा शिकता येतील तेवढ्या शिकल्या पाहिजे नव्या लोकांनी, विचार मांडणाऱ्या लोकांनी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकूणच सम्यक धोरणांचा जर तुम्ही आढावा घेतला तर या आढाव्यातली सगळी सूत्र ही जिजाबाईची मांडणी होती ती. परंतु त्याच्याही आधी त्याचा प्रत्यक्ष अनुशेष बळीच्या राज्यामध्ये पूर्ण झालेला होता. एक महत्त्वाचा दृष्टांत तुम्हाला सांगतो की जेव्हा इंद्रजित हा कोणाचा मुलगा, रावणाचा मुलगा, रावणानं जेव्हा इंद्राला पकडून आणलं आणि इंद्रजित त्याला राजपुत्र म्हणून अभिषेक करायचा होता, तेव्हा बळी ह्या पाताळात म्हणजे केरळात होता. बळीचं बहुतांशी जीवन हे केरळमध्ये गेलेलं आहे. म्हणून आजही केरळमधले उत्सव पहा. पूनम नावाचा जो उत्सव होतो केरळमध्ये, 10 दिवस उत्सव चालतो. का चालतो? त्यांचा समज असा आहे, त्यांचा राजा बळीराजा, त्यानं सांगितलं होतं मरताना की मी प्रत्येक वर्षी येईल आणि पाहील माझी प्रजा ही सुखी आहे का नाही. म्हणून लोक सुंदर कपडे घालतात, खूप मिष्टान्न करतात, शर्यती खेळतात, युद्धाचा सराव करतात, पाण्यातल्या बोटीचे करतात, गजलक्ष्मी म्हणजे हत्तीला ते सजवतात, त्याच्यावरून मिरवणूक काढतात आणि घरामध्ये उत्साही आणि चैतन्य वातावरण. का माझ्या राजाला वाईट वाटू नये, की आम्ही गरीब आहोत, आम्ही काहीतरी मागासले होतो, हे वाटू नये म्हणून. आणि तुम्हाला दुसरा एक संदर्भ सांगतो. केरळमध्ये, कर्नाटकात आणि केरळमध्ये मराठ आणि मराठ हे 2 आडनावं असणाऱ्या आजही ट्राईब्स आहेत, आदिवासी जाती आहेत. त्या आदिवासी जातींचा मुखिया आजही बळी आहे. बळीदेव आपल्याकडे बडादेव जेवढ्या आदिवाशांचा आहे तो बडादेव म्हणजे बळीदेव आहे, लक्षात ठेवा. ह्या सगळ्या संदर्भांनी मग त्या केरळमध्ये काय कसा गेला तो, तर ज्याला आपण तो भृगकच्छचं सगळं साम्राज्य जेव्हा बळी चालवत होता तेव्हा तो आपण असं सांगतात की कोणीतरी वामन नावाचा एक आला आणि त्याने दान मागितलं. बळी भोळा होता
ही सामान्य माणसाच्या मनातली कल्पना आहे. बळी भोळा होता, फक्त बळी भोळा नव्हता. बळी फक्त रंजल्या गाजल्यांना काहीही देणारा होता, भोळा वगैरे नव्हता. एवढं मोठं राज्य बघा, कुठून किरात हिमालयाच्या पायथ्याचा भाग, तिथून इकडे पुढे मंगोलपर्यंत जाणाऱ्या जमाती, इकडे खैबरपर्यंत जाणाऱ्या होते, तिथून ते श्रीलंकेपर्यंत. श्रीलंकेत सुद्धा बळीचा फार मोठा भाग आहे आजही सामाजिक सांस्कृतिकदृष्ट्या. बळीने जसं प्रल्हादानी जी मंदिरं बांधली, कंबोडिया ज्यांनी पाहिलं असेल, जगातली सगळ्यात जास्त मोठी शिवमंदिरं ही कंबोडियाला आहेत. आज सगळीकडे जंगलांमध्ये ती विखुरलेली आहेत, परंतु आहेत. मागच्या वर्षीच मी पाहिली जाऊन. पुन्हा प्रत्येकाने एकदा तरी जाऊन पाहिलं पाहिजे की बळीचं साम्राज्य काय होतं. प्रल्हादानं ते जेव्हा निर्माण केलं तेव्हा संगोपनाची सगळ्यात जास्त सोय बळीने केली. कंबोडियामध्ये पाणी पुरवठ्याची जी व्यवस्था बळीच्या काळात झालेली आहे ती जगाला माहीत आहे आणि बळीच्याच नावानं आहे, ती लक्षात ठेवा आजही. आणि आम्ही कुठं शोधतो? इथल्या इथं शोधतो बळीला, संपूर्ण देश. त्याच्यानंतर खूप क्रांत्या झाल्या, भानगडी झाल्या, तिथं वेगवेगळ्या आक्रमणं झाली, त्याच्यावरती वेगवेगळे राज्य आले आणि ते प्रदूषित झाले, यानंतरचा भाग. परंतु अगदी पुरातत्वीय अवशेष शोधत जर आपण गेलो तर तुम्हाला पूर्ण कंबोडियामध्ये हे सगळं दिसून येईल की बळीचं साम्राज्य तिथं किती व्यवस्थित होतं. इंडोनेशियामध्ये दिसेल तुम्हाला, कारण प्रतीकं आणि प्रतिमानं ही कधीही बदलत नसतात. उदाहरण मी मगाशी तुम्हाला त्या हत्ती गुंफेचं देत होतो की तिथं एका लेणीमध्ये एक लोकसभा मंडप आहे. लोकसभा मंडपामध्ये एकीकडे मातृ गणमाता बसलेली आहे, दुसरीकडे तो संरक्षण दलाचा देव बसलेला असायचा प्रमुख, आणि मध्ये भलं मोठं असं प्रांगण असायचं आणि आजूबाजूला मग बाकीचे मानाप्रमाणे बसलेले लोक असायचे. तर त्या ठिकाणी जे खेळ चालायचे, जे उत्सव भरायचे, त्या उत्सवांना बलिउत्सव म्हणल्या जायचं. तुम्ही किती लोकांनी पाहिलं, आपल्या मुंबईच्या जवळ आहे ते 22 किलोमीटर अंतर समुद्रामध्ये. बलिउत्सवाची ती सगळ्यात मोठी खूण आहे. तिचं जर समजा तुम्ही आर्किओलॉजीच्या दृष्टीनं जर त्याचं वय काढलं तर 3000 वर्षापूर्वीची ती गुंफा, ते प्रसंगट्या असलेली जागा आहे. त्याच्या बाजूला बाकीच्या गुंफा बांधल्यात 700 इसवी सनाच्या पूर्वी, 700 वर्षापूर्वीच्या. यावरून तुम्हाला बळीराजाचा विस्तार आणि त्याच्या एकंदरीत सामाजिक दृष्टिक्षेपाची उंची लक्षात येईल. आणि म्हणून असा एकही घटक नव्हता. समाजाचे जेवढे काही घटक असतील, समाजाची जेवढी काही सामाजिक संस्था आणि सामाजिक अंग असतील की ज्याच्यामध्ये बळीच्या नियमांनी नियत केलेली विचारधारा नाही, भारतामध्ये अशी एकही घटना नाही. मग सणोत्सव असतील, परंपरा असतील, तुमची शेती असेल, मुख्यतः शेती याला जोडूनच असेल. तुम्हाला आणखी एक महत्त्वाची, कापड पुरवठ्यामध्ये बळीचा जो काही गण होता तो 1 नंबरवर होता त्या काळामध्ये, तलम कापड. आणि दुसऱ्या गारगोट्या, म्हणजे तुम्ही त्याला हिरे बिरे काय पाचू मानक म्हणता. म्हणजे व्यापार कशाचा करावा आणि कशापासून पैसे आपल्याला मिळतील आणि त्याच्यामुळे लोक समृद्ध होतील याची शिस्तबद्ध आखणी निसर्ग आणि माणूस यांच्या एकमेकाच्या कृतीभावातून निर्माण केलेली होती. त्याच्यानंतर वाहतुकीची साधनं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाहतुकीची साधनं जी आहे ती पूर्वी ओंडक्याचे तराफे होते. पहिलं जहाज, शिडाचं पहिलं जहाज बळीच्या कार्यकाळात निर्माण झालं. याचा सुद्धा लोथलला पुरावा सापडलेला आहे पुरातत्व खात्यात. लोथल नावाचं एक मोठं केंद्र आहे प्रवास, तिथं पहिलं जहाज जे होतं की समुद्राच्या पाण्याला मध्ये घ्यायचं, त्याच्यासाठी एक स्वतंत्र कालवा तयार करायचा, ते जहाज तिथं उभं करायचं, माल भरायचा, माल काढायचा आणि ते जहाज न्यायचं. त्याच्यानंतर गाढव, उंट आणि बैल यांचा जेवढाच वापर होता त्याला पाठीमागे उंटक्याची गाडी बांधलेली असायची. 2 बैलाच्या गाड्या, 2 उंटाच्या गाड्या, डमण्या, ही जी चाकाची वाहनं जी निर्माण झाली ही सगळी बळीच्या काळात झाली. याचा उल्लेख तुम्हाला, माझ्याकडे काही पुस्तक आहे, तुम्हाला सौरसैनी भाषेमध्ये एक ग्रंथ लिहिलेला आहे. तो ग्रंथ जैनांचा अतिशय महत्त्वाचा जैन मत नावाचा ग्रंथ आहे. 3000 पानाचं पुस्तक आहे ते सौरसैनी भाषेतलं. ह्याच्यामध्ये तुम्हाला बळीचे कितीतरी त्या काळातले बळीचे निर्णय मिळतील की ते एका कोणीतरी सांगायला कुठे, जसं भीष्माचार्यांनी सांगितलेलं आहे. तर तो एक संदर्भ होता की राज मुकुट ठेवण्यासाठी म्हणून त्या इंद्रजिताच्या डोक्यावर रावणाने बळीला विनंती केली की तुम्ही चला, कारण तुम्ही माझ्या कुळातले सर्वश्रेष्ठ आहात आणि तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात, तुमच्याच हाताने
त्याच्या डोक्यावरती तो राजमुकुट ठेवायचा, मला त्याला राजपुत्र म्हणून घोषित करायचं आहे. बळी गेला तेव्हा इंद्राला बांधून टाकलेलं होतं. ही माहिती आपल्याला महाभारत पुरवते आहे, लक्षात ठेवा. तुमचं माझं नाही, हे महाभारत पुरवते आहे. रामायणातलं माहिती सगळी महाभारतामध्ये कथारूपाने येते आणि कथारूपात ते सांगते की बाबा इंद्राला बांधून टाकलेलं पाहिल्यानंतर बळीला दया आली आणि बळीने सांगितले की त्याला सोडून द्या. आज आपल्याकडे आनंदाचा क्षण आहे. एखाद्या गुन्हेगाराला आनंदाच्या काळामध्ये सोडून दिलं पाहिजे. आत्ताही बघा तुम्ही, सौम्य प्रकारचे गुन्हेगार एखाद्या विशिष्ट पर्वावरती सोडले जातात त्यांची शिक्षा कमी करून. तर बळीनं ते सोडायला भाग पाडलं आणि मगच त्याच्या उपस्थितीत तो त्याला राजमुकुट घातला. म्हणजे दयेचं टोक किती असावं. तसंच ज्या दयावंतपणामुळं बळी जगभर प्रसिद्ध झाला, तेवढाच तो अतिशय शूर आणि अतिशय वेधक अशा प्रकारचा मारा करणारा संघर्षक होता. त्याचं एक अतिशय मस्त उदाहरण तुम्हाला सांगतो की वज्रांग गण हा भटका गण होता. आणि भटका गण तो काय करायचा की निसर्गातून वेगवेगळ्या पद्धतीनं काही साधनसामुग्री गोळा करायचा आणि निसर्गातल्या काही प्राण्यांना पाळीव बनवण्याचं काम करायचं. तर या वज्रांगांनी हिमालयातल्या मेंढ्या पाळल्या आणि त्या पाळलेल्या मेंढ्या धनधान्य देऊन विकायचे. ते म्हणजे दुसऱ्याला द्यायचे, आदान प्रदान, की तू एक पोतभर धान्य दिलं तर एक मेंढी द्यायची. ही मेंढी घेण्यासाठी वज्रांग गणातल्या लोकांकडून त्या मेंढ्या घेण्यासाठी वृश्चिक गणातल्या 2 स्त्रिया गेल्या आणि त्यांची इच्छा नसताना त्या मेंढ्या विकणाऱ्यांनी त्यांना पकडलं आणि त्यांच्यावरती आत्ताच्या भाषेत सांगायचं तर बलात्कार केला. ही गोष्ट बळीला कळाली आणि बळी त्या एकट्या गणाबरोबर, गणसंघातल्या जे काय 100-200 लोक असतील त्यांच्याबरोबर एकटा लढतो. कशासाठी? स्त्रियांच्या संरक्षणासाठी. आणि त्यामुळं त्या काळामध्ये बळीला एक तो संकर्षण तर होताच, भला मोठा संकर्षण होता तो युद्ध नीतीतला, परंतु संरक्षण दल काय असावं आणि त्याचं प्राथमिक कार्य काय असावं याचा सिद्धांत त्याच्या त्या कृतीतून निर्माण झालेला आहे. सत्वसार नावाचा एक ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये हे सगळं फार बारीक चित्रण त्याचं आलेलं आहे की तो कशा पद्धतीनं कायदे निर्माण होत होते, सामाजिक घटना, सामाजिक समन आणि सामाजिक योजना कशा पद्धतीच्या त्याच्या काळातल्या होत्या. त्याच स्त्रियांच्या रक्षणामुळं स्त्रियांना बळी हा नेहमीसाठीच आपला संरक्षक देव किंवा संरक्षक प्रमुख म्हणून हवा असायचा. तिथपासूनच इडापिडा टळो, इडापिडा ह्या ज्या आहेत त्या, इडा म्हणजे काय? अन्नाचा दुष्काळ, इडा. आजही येळ, इळा, ईड हा कर्नाटकातल्या कन्नड भाषेमध्ये शब्द आहे. आणि पीडा म्हणजे काय? कोणीतरी आपल्याला शारीरिक पीडा देते आहे. म्हणजे अन्नाचा प्रश्न मिटो, शारीरिक पीडा कधीही होऊ नये यासाठी बळीचं राज्य येऊ, अशा प्रकारची जी काही उक्ती आहे ही उक्ती त्या काळापासून आजपर्यंत चालत आली आहे. यामुळं पुन्हा पुन्हा बळीचं राज्य येऊ द्या असं जे आपण म्हणतो त्याच्या पाठीमागची ही कारणं आहे. हा फार मोठा आणि प्रचंड इतिहास आहे. हा जर पुन्हा सूक्ष्मतेनं तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर माझी पुस्तकं वाचता आली तर वाचावीत. फार वेळ आपण आता घेतलेला आहे, इथे थांबूया. आता एक बळीवरचं सुद्धा माझं 2 भाषणांचं पुस्तक येते, एखाद्या महिन्यात ते प्रकाशितसुद्धा होईल, तेही आपण वाचावं. मला बोलवलं, बोलू दिलं, ऐकून घेतलं. सणासुदीच्या दिवसातही माणसं इतकी का होईना जमलीत. नाही, आपण आतापर्यंत बाहेर घरूनच बोलत होतो ना, तरीही जमली माणसं. जे हिंमतवाले लोक आहेत, कुणीही मास्क वापरलेला नाही. ना इथं जमून सुद्धा मास्क न वापरणं म्हणजे काय लहान गोष्ट आहे. सगळ्यांना शुभेच्छा. बळी प्रतिपदा ही आपल्याला नवे संकल्प करायला भाग पाडो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपलं सखोल आणि अभ्यासपूर्ण असलेलं विश्लेषण निश्चितच सर्वच श्रोत्यांना प्रेरणादायी आणि इथून पुढे बळीराजाचा जो जाज्वल्य इतिहास, जो आमच्यासारख्या नवोदितांना आजवर फक्त नाव माहीत होता आणि इतिहास
आमच्यापासून दूर होता किंवा आम्हाला त्याची माहिती नव्हती, त्याबद्दल आज आम्हाला निश्चितच माहिती मिळाली. इतिहासाचे आपण वारसदार तर आहोत, पण त्याची पुरस्कर्ते व्हायला आपल्या सर्वांना आवडेल. आणि आपण सांगितल्याप्रमाणे कुणाचाही शिष्य किंवा भक्त होण्यापेक्षा या महान विचारांचे आपण सर्वजण अनुयायी होण्याचा या दृष्टीने संकल्प इथे व्यक्त करूयात. आणि बळीराजाचं जे महान कार्य आहे, त्यांचे कर्तृत्व, त्यांची कार्यपद्धती, व्यवस्थापन याचा अंश आपल्या सर्वांच्या अंतःकरणात घेऊनच आपण त्यांना ही आदरांजली वाहूया. यानंतर मी आपल्या आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवश्री विठ्ठलराव भुसारे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय समारोप करावा. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, सम्राट राजा बळी, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, सर्व बहुजन महामानवांना विनम्र अभिवादन करून आज बलिप्रतिपदेनिमित्त आपण सर्वजण एकत्र आहोत. या कार्यक्रमासाठी वक्ते म्हणून उपस्थित असलेले महाराष्ट्रातील ख्यातकीर्त अभ्यासक, इतिहास संशोधक, खरं तर प्राच्यविद्या पंडित इथपर्यंत म्हणण्या इतकं त्याच्या पुढचं आहे. तर अतिशय मोठा माणूस, ते आपले संघ खेळकर वृत्तीने राहतात हा विशेष त्यांच्या मनाचा स्वभावाचा मोठेपणा आहे. पण एवढा मोठा जाणकार माणूस परभणीत आहे ही आपल्या सगळ्यांसाठी भाग्याची गोष्ट आहे. आणि ते आपले आहेत, आपल्या पाठीशी आहेत, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरे आपल्या कार्यक्रमाचे पाहुणे, आपले मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर विश्वांबर गावंडे सर, निवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी आदरणीय भालेराव साहेब, आदरणीय डॉक्टर सुनील जाधव सर, आणि आपण सर्वजण. खरं तर सरांना ऐकायला माईक, वेळ ह्या गोष्टी थोड्याशा साच्यातच बसत नाही. सरांना निवांत ऐकण्यासाठी मस्त बसलं पाहिजे असं मला वाटते. ते भाग्य जास्त सगळ्यात शिवाजी आंबुलगेकरला लाभलेले आहे असं मला पुन्हा पुन्हा वाटत आहे. आम्ही सगळे तसे कदाचित दूरच राहिलो, पण सरांना आपण यथावकाश ऐकत जाऊ. केवळ ते आपल्या इथे आहेत म्हणून नाही, पण त्यांचा जो विचार आहे, त्यांची जी पुरातत्वशास्त्राकडे बघण्याची दृष्टी आहे. आपण पुरावा म्हणजे वस्तू न आला तरच त्याला पुरावा म्हणतो, पण तर्क सुसंगत विचार करून पुरावा निर्माण करण्याची जी क्षमता विद्वानामध्ये, संशोधकामध्ये असते, ती मला वाटते त्यांच्यामध्ये खूप लहानपणापासून आहे. आणि ते अतिशय जाणकार असे समीक्षक आहेत. त्यांचं खूप मोठं योगदान आपल्या सगळ्यांसाठी आहे. अतिशय सुंदर पद्धतीने सरांनी मांडणी केली. खरं तर आपल्याला असं वाटलं असेल की हा भाग पहिलाच झाला, बॅकफ्लॅशपर्यंतच पोचलं हे सगळं, पुढचं फार आलं नाही. पण पुढच्या अनेक महत्त्वाच्या कांगोऱ्यांना त्यांनी दिशा दिलेली आहे. त्यांची पुस्तकं आल्यानंतर आपण ते सगळेजण पुढचा भाग आपण वाचणार आहोत. आदरणीय सरांचं मनापासून मी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि बलिप्रतिपदेनिमित्त आपल्याला हा कार्यक्रम खरं त्या दिवशी घेता आला नाही, सर बाहेर होते. सरांना मी विनंती केली, तुम्ही ज्या दिवशी असाल त्या दिवशी कार्यक्रम. आपल्याला औचित्य हा विषयच महत्त्वाचा नाही, माणूस उपलब्ध झाला की त्या औचित्यावर आपला विषय आहे. आणि म्हणून एवढा मोठा माणूस महाराष्ट्रातून शोधूनही आपल्याला भेटला नसता. आदरणीय साहेबराव, डॉक्टर साहेबराव खंदारे सर इथं आले, प्राचार्य आपल्याला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांची कृतज्ञता व्यक्त करतो. आणि बळीराजाचे वारसदार म्हणून आपण विचार केल्यावर आपल्याला बऱ्यापैकी वाटतं की आपण सुभाष खूप वाचलेलं आहे, पण ते ऐकताना आपली अवकात आपल्या लक्षात येते. हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे तुमचं बोलणं हे मार्गदर्शन, माहिती हा विषय एक जरी असला तर आमच्या सगळ्यांना पॅरामीटर लावून आमची बुटकी उंची मोजण्याचा जो आमचा प्रयत्न असतो तो एक फार महत्त्वाचा आहे. आणि म्हणून आम्हालाही सगळ्यांना लायकी दाखवणारा, आरसा दाखवणारा आपलं व्याख्यान या निमित्तानं आम्ही ऐकलं. येणाऱ्या काळात असंच आपलं यथावकाश जसा वेळ भेटेल तसा आमच्या पाठीशी आपण राहाल ही अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. खरं तर बळीचा स्मृती दिन आहे ही बलिप्रतिपदामध्ये, पण तरीही ती इतकी प्रेरक प्रेरणा आहे. म्हणून त्या निमित्तानं आपण सदिच्छा आणि शुभेच्छा देतो की तो राजाच इतका प्रेरक होता, यामुळे आपण शुभेच्छा देतो. बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो की बलिप्रतिपदा दिवाळी आपण कशासाठी साजरी करायची, की आपल्या राजाच्या वधाचा दिवस आहे, तो संपवण्याचा, एका षडयंत्राने संपवण्याचा दिवस आहे. मग तो त्या अर्थानं नाही तर त्याचं चरित्र आठवण्यासाठी हा खऱ्या अर्थानं आपल्यासमोरचा विषय आहे. आणि म्हणून आज सरांनी सांगितलेल्या या सगळ्याच मार्गदर्शनाबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो.
अधिकचं न बोलता फक्त मराठा सेवा संघाबद्दल एक 5 मिनिट आपल्यासमोर एवढ्यासाठी सांगतोय की आम्ही थोडंसं एक वेगळ्या पद्धतीनं काम सुरू केले आहे. ती तुमचीच सगळ्यांनी निर्माण केलेली पद्धत, पण आम्ही थोडासा ॲप्रोच आमचा थोडासा रॅपो बदललेला आहे आणि आम्ही 2 गोष्टीवर थोडंसं फोकस केलं. नाही म्हटलं तरी मागच्या 25-1 वर्षामध्ये, साधारणपणे 25-30 वर्षामध्ये मराठा सेवा संघ फक्त मराठा एवढ्यापुरताच मर्यादित होता. खरं तर घटनेत मराठा सेवा संघाच्या बायलॉजमध्येच ही नोंद आहे. मराठा सेवा संघ एक कक्ष सोडला तर बाकी 32 कक्षामध्ये सगळे बहुजन घ्यायचे आणि त्या बहुजनांना सोबत घेऊन जायचे. बऱ्याच वेळेला लोक असं म्हणतात आपला स्वभावच आहे, आपल्याला सगळ्यांशिवाय करमत नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि सगळ्यांशिवाय रमत नाही म्हणूनच आपण सगळ्यात रममान असल्यामुळे आपण तो एक विषय महत्त्वाचा केला आहे. आणि म्हणून आम्ही आणखी दुसरा एक धाडसी प्रयोग करतोय. कदाचित आजही मी डॉक्टर छायाताई महाले मॅडमशी बराच वेळ बोललो या विषयावर की आपल्याकडे 32 कक्ष आपल्याला ॲक्टिवेट करायचे. म्हणजे मराठा सेवा संघासह 33 कक्ष आपण ॲक्टिवेट करतोय आणि नुसते ॲक्टिवेट नाही तर या ॲक्टिवेशनच्या पाठीमागे भूमिका एवढीच आहे की किमान त्या सगळ्यांचं जे काही काम काही ठराविक लोकांच्या खांद्यावर येतं त्याचंच किमान तो ट्रेस थोडासा स्प्रेड करून हलका करण्याचा एक प्रयत्न आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपण सुरुवातीला माणसांकडे जायचो, माणसं आपल्याकडे यायचे नाही. तो जो प्रघात होता तो आता बदलला आहे आणि अनेक जुने नवे खूप लोक आपल्यासोबत यायलेत. ही आपल्या सगळ्यांसाठी अतिशय भाग्याची बाब आहे. आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की 33 पैकी 9 तालुके आणि 10वा महानगर अशा 10 तालुक्यांचं डिस्ट्रीब्युशन करून साधारणपणे आमच्या डोक्यातली कन्सेप्ट आहे की एका कक्षासाठी किमान 30-33 माणसं आपल्याला जमा करायची. एका तालुक्यासाठी 1089 माणसं असतील आणि ही 1100 माणसं प्रत्येक तालुक्याची जर गृहीत धरली, 10 तालुक्याचा विषय केला तर 11,000 लोकांची कार्यकारिणी आपली असेल. आणि कदाचित ती केवळ परभणी मराठवाड्यातली नसेल, महाराष्ट्रातली नसेल तर भारतातली पहिली शाखा असेल की 33च्या 33 कक्ष ॲक्टिवेट करणारी आपला तो प्रयत्न आहे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आम्ही या पद्धतीनं समोरून येतोय. गरजवंतांच्या गरजांपूर्तीसोबत आपलीही अवकात सुधारण्यासाठी काही शिबिरं आपण लावतो. केडर आपण मोठ्या कार्यक्रमांपेक्षा छोटे कार्यक्रम लावून कार्यकर्ते तयार करण्याचं काम ठरवलेलं आहे. आम्ही जाधव सरांनी स्वतःहून परवा संमती दिली. मी त्यांना विनंती केली, बाळासाहेब त्यांच्याशी बोलले आणि त्यांनी स्वतःहून कबूल केलं की मी कुठल्याही कक्षात तुमच्यासोबत, विशेष करून आरोग्य कक्षात काम करायला तयार आहे. आनंद वाटला आणि आमच्या त्या आरोग्य कक्षाचे जिल्हा सचिव म्हणून त्यांना आम्ही नियुक्ती या अर्थानं म्हणतोय की ते आले तर आणखी आमचं काम सोपं, सुंदर आणि चांगल्या दर्जाचं होईल. म्हणून अशी जी काही समाजातली, सगळ्या समाजातली माणसं परभणी जिल्ह्यातली प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही घेतोय आणि काही वेळेला आम्हाला जिथं काही वाटतं तिथं आम्ही तुम्हालाही घरी येऊनही बऱ्याच गोष्टीचं मार्गदर्शन घेणार आहोत. आपण सातत्यानं आमच्या पाठीशी राहावं, कारण शेवटी पळणाऱ्या बैलाच्या मांड्यात कितीही रग असेल तरी पाठीवरून हात फिरवणारा मायेचा हात जो असतो तो मला वाटतं तुमच्यासारख्या पालकांचा आहे. आणि म्हणून तुमच्यासारखी मोठी माणसं आमच्या पाठीशी फार महत्त्वाची आहेत आणि निश्चित आमच्या सगळ्यांना एक चांगलं बळ ती मिळेल, दिशा मिळेल. आमच्या नाकात कोणाच्या वारं शिरणार नाही याची काळजी पण तुमच्या सगळ्यांच्या आसुडामुळे निश्चितपणानं राहणार आहे. या सगळ्या गोष्टीचं भान ठेवून सेवा संघाला पुढे नेण्याचा आमचा हा सगळा प्रयत्न आहे. प्रबोधन पर्व अशा पद्धतीने आम्ही सुरू केलं 2020. त्याचं पहिलं भाषण आणि या प्रबोधन पर्वाची सुरुवातच तर आम्ही 15 नोव्हेंबरच्या क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या जयंतीनं, पण 15ला दिवाळी असल्यामुळे तो कार्यक्रम आम्ही 11ला घेतला. प्राध्यापक राजेश धनजकर यांना बिरसा मुंडावरती बोलवण्यासाठी आणि डॉक्टर सतीश पाचपुते यांना जाणीवपूर्वक कळमनुरी येऊन बोलवलं होतं. चांगला कार्यक्रम झाला. तोही असाच फेसबुक लाईव्हवरच होता. मराठा सेवा संघाचं पेज आपण केले, त्याला आता बऱ्याच जणांनी लाईक केलं असेल, पाहिलं असेल, पण 2-3 दिवसात सर तो आकडा जवळपास 5 ते 10 हजाराच्या आसपास जातो. ही आपल्यासाठी फार मोठी उपलब्धी आहे आणि ते कायमस्वरूपी आपल्याजवळ सेव राहते. पुन्हा व्हिडिओ कॅमेरावाल्याला पैसे द्यायची गरज नाही, काय नाही, इतकं सोपं ते सगळं तंत्रज्ञान या सगळ्या नव्या टीमनं उभं केले. त्यामुळे आणखी गोष्ट सांगतो की तरुण लोक एक घेतले आम्ही. जुन्या काळात काय व्हायचे, म्हातारी माणसं, सिनियर माणसं शोधायचा कार्यक्रम चालू होता. आम्ही म्हटलं तर मिळत नाही तर कशाला बेजार करायचं, येत नाही तर कशाला मागे लागायचं. मला वाटतं की आमच्या सेवा संघाचा प्रवक्ता शुभ असा आहे की महाराष्ट्रातला सगळ्यात तरुण प्रवक्ता संघाचा, सेवा संघाचा असेल. आणि सतीश आपला सुधाकर जाधव आहे, सुधाकर गायकवाड आहेत, सचिव आहे तो. मी हे यासाठी सांगतो की काम करणारी पोरं सगळी अतिशय चांगल्या पद्धतीनं जमा झालेली आहेत. आमच्या ते मध्यम वयाचे आम्ही 2-3 जण आहोत. आमचे डंगरायचा भरोसा नाही, तरी पण आम्ही जरा वाघ साहेब आहेत, बाळासाहेब आहेत, आम्ही आता जरा मधल्या टप्प्यात आहेत ना साहेब, पण तरीही डंगरायचं कधी कधी टोचणं पण गरजेचं असते. मला वाटते त्यासाठी आम्ही तुमच्यासोबतच तुमच्या मार्गदर्शनाच्या एका अर्थानं अपेक्षित आहोत. अतिशय प्रतिभावंत माणसं सोबत यायला तयार आहेत. त्यामुळे या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपण सगळेजण उपस्थित झालात. अतिशय सुंदर असं नियोजन कमी वेळात सर्व टीमनं केलं, त्याबद्दल सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि आज
आपल्या सगळ्यांना मला एक सांगायला आनंद वाटेल, साहेबराव सरांना खूप दिवसानंतर, मला वाटते 4-5 वर्षाचा गॅप पडला होता मध्ये, हां तिथं मारुतराव, हो 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 पिसाळ, हां हां सावित्रीबाई फुलेजी कावलगावला सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्तानं. तर सरांचं एक विशेष आपल्याला सांगायला आनंद वाटेल, महाराष्ट्रातलं पहिले लेखक आणि वक्ता शिबिर त्याच्या समारोपाला डॉक्टर आहा साळुंके सर आले, ते साहेबराव सरांच्या सामाजिक लोकविज्ञानी संस्थेमध्ये आपण घेतलं होतं. आणि मला आजही आठवतं की त्यावेळेस त्या प्रशिक्षण शिबिरासाठी जो काही उत्स्फूर्त प्रतिसाद सगळीकडून भेटला होता तो उदंड मराठवाड्यातून महाराष्ट्रातून होता. खेडेकर साहेबांनी आपल्या सगळ्यांना त्या काळात एक वेगळ्या पद्धतीने दिशा दिलेली आहे. या सगळ्या गोष्टीच्या वाटानं आपण सगळेजण जाण्याचा प्रयत्न करतोय. साहेब, आमचा दुसरा एक महत्त्वाचा प्लॅन आहे की जिल्ह्यामध्ये आम्ही एक 100 वक्त्याची फौज तयार करतो. लीडर बेस कार्यकर्ते व्हावेत, वक्ते व्हावेत, त्यांनी चांगलं काम तयार करावं. कारण शेवटी आपण किती जगी पुरणार आहेत हा महत्त्वाचा भाग आहे. आणि आता आपल्याला ते शक्य पण होणार नाही. त्या दृष्टिकोनातून प्रत्येक तालुक्यात 10 मुलं निवडलेत आम्ही, त्याच्यात ते 2-3 तर सिलेक्टेड आहेत. आज 5-7 तयार करायचे, ते होतील 1-2 वर्षामध्ये. आमच्या डोक्यातली कल्पना अशी आहे की गावापर्यंत, वाडी वस्त्यापर्यंत सेवासंघ पोहोचला पाहिजे. सेवासंघ ही काही संधी साधू संघटना नाही, ती लोकांची सेवा करणारी, बळीराजाच्या विचाराचा, जिजाऊ सावित्रीबाई, शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध या महापुरुषांचा विचार वारसा घेऊन पुढे जाणारी आहे. आज सर बोलताना म्हणाले की आपल्याला एकदा चक्रधरावर ऐकायचे, तर माझी आज उत्कंठा वाढली. चक्रधर सरांसारखा होता म्हणल्यावर तर मला आदरणीय सरांनी पण स्वतः, मला वाटते साहेब स्वतः पायी चलत आले. मी म्हणालो होतो कोणाला तरी पाठवतो, पण कदाचित मी ऑफिसमध्ये अडकलो होतो, एक फिसी होती, त्याच्यामुळे येता आलं नाही. आज आपण सगळेजण इथं उपस्थित झालात. अतिशय सुंदर असा कार्यक्रम आपण सर्वांनी आयोजित केला, त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानतो. मलाही आपण अध्यक्षस्थानावर बसवलं त्याबद्दल आपली सगळ्यांची कृतज्ञता व्यक्त करतो. थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराज. धन्यवाद साहेब. यानंतर आजचे विचारमंचावरील सर्व मान्यवर आणि फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जे श्रोते हे सर्व व्याख्यानाचा लाभ घेत आहेत, या सर्वांचे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी सुधाकर गायकवाड सर यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. जय जाऊ मराठा सेवा संघ जिल्हा शाखा आयोजित प्रबोधन पर्वाचं हे दुसरं पुष्प आणि दुसरं पुष्प अर्पण केलेले आहे. आजचे प्रमुख आपले वक्ते प्राचार्य डॉक्टर साहेबरावजी खंदारे सर, प्रसिद्ध विचारवंत माधवराव पाटील महाविद्यालय पालम, हे आजच्या या आमच्या व्याख्यानासाठी उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवश्री विठ्ठल भुसारे साहेब, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष, हेही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले, त्यांचेसुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. प्रमुख पाहुणे म्हणून आमचे नेहमीचेच मार्गदर्शक विश्वंभर गावंडे साहेब, माजी निवासी उपजिल्हाधिकारी, हेही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले, त्यांचेही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. जगन्नाथराव भालेराव सर, विस्तार अधिकारी पंचायत समिती गंगाखेड, हेही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले, त्यांचेसुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर डॉक्टर सुनील जाधव सर, अध्यक्ष लोकराज्य कॉलेज परभणी, हेही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले, त्यांचेही मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आजचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमचे कार्याध्यक्ष नरहरी वाघ सर, बाळासाहेब यादव सर, सुभाष ढगे सर, कोल्हे सर, महेश काळे सर, श्याम गाडेकर सर व सर्वच जण आम्हाला नेहमी मदत करतात, असे ज्ञात अज्ञात सर्वजण या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले, त्यांचे सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जे श्रोतेगण आज जिल्ह्याभरातूनच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरून 1-2 श्रोते या कार्यक्रमाला फेसबुक लाईव्हला उपस्थित राहिले, त्यांचेसुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि अध्यक्षाच्या वतीनं सर्वांचे एकदा आभार मानून अध्यक्षाच्या वतीनं हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.